पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. अजूनही बाहेर कोणी व्यक्ती थांबले असतील तर त्यांनी आत येऊन बसावं. कुठल्याही सभेच्या ज्या सुरुवातीच्या सूचना असतात नेहमीप्रमाणे त्या तशाच, की आपापले मोबाईल चेक करा, सायलेंट मोडवर ठेवा. बाहेरचं प्रदर्शन आपण पाहिलं असेल. जे आधीच आत येऊन बसलेत त्यांच्यासाठी एक वेगळी सूचना आहे की डॉक्टर महेश करंदीकर यांचं मेंदू रचना विकार आणि उपचार, मेंदू रचना विकार आणि उपचार हे पुस्तक आज सवलतीच्या दरामध्ये बाहेर उपलब्ध आहे. आपण घरी जाताना अवश्य ते चाळून बघा आणि विकत घ्या अशी विनंती करते. कारण मेंदूचा आजारच आपल्याला भेडसावतो आहे आणि त्याच्यावरचे उपचार डॉक्टर आपल्याला सुचवत आहेत पुस्तकातून. नमस्कार, मी श्यामला शेंडे, पार्किन्सन्स मित्रमंडळाची अध्यक्ष या नात्याने सर्व उपस्थितांचे स्वागत. आज मी तुम्हा सर्वांसमोर उभी आहे, पण मनात खूप संमिश्र भावना आहेत. आपल्या संस्थेचे अध्वर्यू संस्थापक शरश्चंद्र पटवर्धन हे आज आपल्यात नाहीत. मित्रहो, खरे तर आत्तापर्यंत दरवर्षी संस्थेतर्फे हे मनोगत पटवर्धन साहेब व्यक्त करत असत आणि त्यांची उणीव आपल्याला पदोपदी भासणार आहे. पटवर्धन आणि शेंडे या उभयतांनी संस्थेची उभारणी करून ह्या टप्प्यावर आणून ठेवलेलं आहे. ते नेहमी म्हणत की हा जगन्नाथाचा रथ आहे, ह्याला चालवायला अनेक हात लागतात. ह्या व्याधीबद्दल जागरूकता यावी आणि व्याधीग्रस्त कुटुंबांचं दैनंदिन जीवन सुकर व्हावं, आनंदी व्हावं, यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असतो. समाज आमच्या कामाची दखल घेत असतो हे तेव्हा जाणवलं जेव्हा 2013मध्ये अमेरिकन पार्किन्सन्स डिसीज असोसिएशनने त्यांच्या प्रकाशनांचे मराठीत भाषांतर करण्याचे हक्क संस्थेला दिले. येणाऱ्या काळात एक आदर्श स्वमदत गट म्हणून आम्ही आणखी कोणते प्रयत्न करावेत याबद्दल आजचे प्रमुख अतिथी डॉक्टर करंदीकर आम्हाला मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा मी व्यक्त करते. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत करते आणि थांबते. शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक. शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक. ओंकार गणपती, ओंकार गणपती, अधिपती सुखपती छंदपती गंधपती, लीन निरंतर हो, लीन निरंतर हो. सूर निरागस हो. तुम्ही बघितलं असेल की हालचाली सुद्धा किती त्यांच्या जोरकस होत होत्या. नाच करताना चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा बदलत होते की जे पार्किन्सन पेशंटसाठी फार अवघड असतं. नाहीतर चेहरा मास्क सारखा होत असतो पार्किन्सनमध्ये, पण त्यांनी चेहऱ्यावर हावभाव सुद्धा आणले, हे क्रेडिट आहे. आणि तुम्ही त्यांचा वयोगटही बघा की 70 ते 85 या वयोगटातले हे सगळेजण आहेत. म्हणजे नॉर्मल माणसांना सुद्धा या वयोगटातल्या लोकांना डान्स करणं अवघड जाईल. आणि विथ पार्किन्सन मला वाटतं डॉक्टरांनी थोडंसं त्यांच्या भाषणात याच्याबद्दल सांगावं की नृत्यातनं खरोखर व्याधीवर मात करता येते का पार्किन्सन सारख्या.
मी सर्वांना बसण्याची विनंती करते. We would like to dedicate this performance to our very, very dear Tirthali Kaka and Kurtakoti Kaka. Thank you. आणि विशेष म्हणजे हे सामाजिक कार्य या भावनेतून हे लोक करतात. त्याची कुठेही फी घेतली जात नाही. निःशुल्क पद्धतीनं हे कार्य चालतं. फार मोठं सामाजिक कार्य तुम्ही करताय तन्वी, पूजा आणि श्रुती. कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे, महत्त्वाच्या भागाकडे आपण वळतोय आता. व्यासपीठावर येण्यासाठी मी आमंत्रित करते प्रमुख अतिथी प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर महेश करंदीकर, अध्यक्षा श्यामलाताई शेंडे, उपाध्यक्षा डॉक्टर शोभना तीर्थळी, ज्या आम्हाला सगळ्यांना मातृस्वरूप आहेत, आणि मंडळाच्या जडणघडणीत सुरुवातीपासून ज्यांचा हातभार आहे ते करमरकर काका. मी किरण सरदेश पांडे आणि तुम्हाला मी चौकातला पोलीस म्हणून जास्त परिचित आहे. आणि आज मात्र मला बढती देण्यात आली आणि स्टेजवरती बोलायला बोलवलं. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. एक उदाहरणार्थ मुद्दाम सांगायचं झालं तर डॉक्टर महेश करंदीकर यांनी माझ्या मागच्या वर्षीच्या स्मरणिकेतल्या लेखाबद्दल मला सांगितलं आणि मला खरंच धन्य झाल्यासारखं वाटलं की इतकं लक्षात ठेवून आपण आपल्या विषयामध्ये, मला काही बोलता येईना डॉक्टरांशी की ते स्तुती करतायत माझी. एवढ्या स्तुतीची मला सवय नाही राजकीय क्षेत्रात काम केल्यामुळे. तर ती स्मरणिका आहे, तिचंही प्रकाशन आपण करणार आहोत. डॉक्टर करंदीकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आणि मान्यवरांनी या स्मरणिकेचं प्रकाशन करावं. आणि या प्रकाशनात आपण सगळेजण टाळ्या वाजवून सहभागी होऊया. आपण आवर्जून जातानाही स्मरणिका घेऊन जायची आहे. डॉक्टर महेश करंदीकर यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी यावेळेला माझ्यावर आहे. 3 मिनिटात सांगितलं आहे पण अवघड आहे. मला असं वाटतं की 2 प्रकारची ओळख असते. एक फॉर्मल ओळख असते जी मी आता करून देईन, कारण त्यांनी आम्हाला त्यांची 2 पानी त्यांची ओळख त्यांनी पाठवली आहे जी मला वाचायची आहे आता. पण आता किरण सरदेश पांडे काका म्हटले ना, तर ती मला एक इन्फॉर्मल ओळख फार जास्ती महत्त्वाची वाटली. कारण तुम्ही कुठल्याही प्रोफेशनचे असा, तुम्ही डॉक्टर असा, तुम्ही एक गायक असा, संगीतकार असा, तुम्ही आधी चांगला माणूस असायला लागता. आणि तुम्ही जोपर्यंत चांगला माणूस नसता तोपर्यंत तुम्ही काहीच चांगलं होऊ शकत नाही. मला गेले तासभर मी सरांबरोबर आहे आणि मला असं कायम वाटलं की अगदी बारीक बारीक गोष्टी ते प्रत्येक स्टॉलला उभं राहून विचारत होते. माझ्याकडे नेहमी हेच काम असतं की प्रमुख पाहुणे आले की ते आल्यापासून त्यांना जाईपर्यंत त्यांना मदत करायची. त्याच्या मी खूप प्रमुख पाहुणे आत्तापर्यंत बघितलेले आहेत. पण सरांनी आज जेवढ्या बारकाईने ते प्रत्येकाशी बोलत होते, हे तुम्ही कसं करताय, काय करताय. त्यांनी सलगरांकडनं ती एक वडी खाऊन बघितली. त्यांनी किरण सरदेशपांना सांगितलं की तुमचा शेवटचा लेख होता स्मरणिकेमध्ये आणि त्याच्यात पाण्याची बाटली संपली. मग त्याचा रेफरन्स पण दिला. असं नाही की फक्त काहीतरी नाव आठवतंय आणि आपण एक जनरल सांगून देतोय. थोडक्यात काय तर एक खूप चांगली व्यक्ती, एक चांगलं ह्युमन बिईंग आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लावलेत. आणि अशी जेव्हा व्यक्ती असते तेव्हा ती ऑब्व्हियसली आपापल्या क्षेत्रामध्ये खूपच चांगलं काम करते. ते थोडंसं फॉर्मल ओळख मी त्यांची आता तुम्हाला वाचून दाखवतो. करंदीकर हॉस्पिटल आणि न्यूरोसायन्सेस रिसर्च सेंटर नाशिक हे सर चालवतात. न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन, नॉर्थ अमेरिकन स्पाइन सोसायटी, युरोपियन एपिलेप्सी सोसायटी, एशियन काँग्रेस ऑफ न्यूरोलॉजिकल सर्जन्स, मल्टिपल स्क्लेरोसिस सोसायटी आणि अशा अनेक
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते सक्रिय सभासद आहेत. सक्रिय हा शब्द फार महत्त्वाचा, कारण अनेक वेळा लोक नुसती सभासद असतात, पण सर सक्रिय सभासद आहेत. त्यांचे संशोधनात्मक लिखाण अनेक नावाजलेल्या मेडिकल रिसर्च जर्नल्समधून प्रकाशित झालेले आहे. न्यूरोलॉजी इंडिया या मेडिकल जर्नलचे ते ज्युरी मेंबर्स आहेत. थोडक्यात त्यातले जे पेपर्स असतात त्या पेपर्समधून चांगले पेपर्स निवडणं याचं काम सर करत असतात. अनेक आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदांमधून त्यांनी आपले संशोधन आणि अभ्यास त्यांनी मांडला आहे. आणि नुकत्याच सप्टेंबर महिन्यामध्ये सिसिलीमध्ये वर्ल्ड कॉन्फरन्स इन इटली येथे त्यांचं व्याख्यान झालं होतं. त्याचबरोबर अनेक अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवलेलं आहे. सो एक खूप चांगले शिक्षक ऑब्व्हियसली ते आहेत. अनेक वैद्यकीय संस्थांमध्ये न्यूरोसर्जिकल सेटअप करून देण्यामध्ये त्यांचा सहभाग असतो. मेंदू रचना, विकार आणि उपचार हे सर्वसामान्य रुग्णांसाठी मराठीतून पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे ते बाहेर उपलब्ध आहे, जरूर त्याचा सर्वांनी लाभ घ्या. सो ब्रेन अँड स्पाईन सर्जरी यावर आधारित हे पुस्तक आहे. त्याला राज्य सरकारकडनं संदर्भ पुस्तक किंवा रेफरन्स बुक म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे. वैद्यकीय उपचार आणि सर्जरी यासोबतच योगा थेरपीचा समावेश असलेले त्यांचे रिहॅबिलिटेशन क्लिनिक आहे. आणि अनेक आंतरराष्ट्रीय योग परिषदांमध्ये ते वक्ते असतात. असं म्हटलं जातं की आम्हाला शिकवलं जातं की हू इज अ बेस्ट सर्जन? सो द वन हू कॅन प्रिव्हेंट सर्जरीज. Who is the best doctor who will avoid patients or who will tell patients how to avoid being a deceased? आणि पुढचं सरांचं जे काम आहे ते साधारण बहुतेक याच स्वरूपाचं आहे. सर न्यूरोसर्जन आहेत, तर रोटरी प्रबोधिनी विद्या मंदिर, मल्टिपल स्क्लेरोसिस सोसायटी आणि नाशिक रोड चॅप्टर्स यांबरोबर ते काम करतात. आणि ते काम हे मेनली नागरिक प्रशिक्षण, रस्ता सुरक्षा जागरूकता आणि हेल्मेट रॅलीज. सो जेवढे जास्तीत जास्त लोक हेल्मेट घालतील आणि रस्त्यावर व्यवस्थित गाड्या चालवतील तेवढे सरांकडे पेशंट्स म्हणून ते कमी येतील आणि एरवी ॲज अ मित्र म्हणून जास्त येतील. अशावर त्याच्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. आणि हे फार महत्त्वाचं आहे सध्याच्या काळामध्ये की पेशंट कमी करणं आणि कोणीच पेशंट न होऊ देणं यासाठी सरांचा विशेष काम असतं. महाराष्ट्र शासनाच्या फोरम फॉर मेडिकल एथिक्स कमिटीबरोबर ते काम करतात. एपिलेप्सी रुग्णांसाठी श्वास या नावाने त्यांनी सेल्फ हेल्प ग्रुप सुरू केलेला आहे. आणि त्याचबरोबर बेसिक लाईफ सपोर्ट ट्रेनिंग सेंटर याचे ते संस्थापक सदस्य आहेत. हे फार महत्त्वाचं आहे, कारण आजकाल अचानक कोणातरी कुठेतरी काहीतरी त्रास होऊ शकतो. सो बेसिक CPR वगैरे या गोष्टी प्रत्येकाला थोड्याफार प्रमाणात तरी माहिती असल्या तरी अनेक वेळा त्या अगदी महत्त्वाच्या ठिकाणी त्या रुग्णाचे प्राण वाचू शकतात. करंदीकर मेडिकल अँड एज्युकेशनल पब्लिक ट्रस्ट यांच्याबरोबर नाशिक वाहतूक पोलीस, RTO आणि सेल्फ हेल्प ग्रुपबरोबर डॉक्टर काम करत असतात. अनेक CMEजमधून अनेकाधिक विषयांवर वेगवेगळ्या डॉक्टरांशी ते संवाद साधतात. ते विषयांची व्याप्ती सांगतो. ब्रेन अँड स्पाईन सर्जरी, मेडिकल एथिक्स, न्यूरोसायकोलॉजी, फिलॉसॉफी, स्पिरिच्युअलिटी, प्रॅक्टिस मॅनेजमेंट, मेडिको लिगल इश्यूज आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर पेशंट रिलेशनशिप मॅनेजमेंट. आत्ता आल्यापासून आय थिंक त्यांना 2-3 पेशंट्स त्यांचे रुग्ण भेटत होते आणि ते त्यांना अत्यंत आपुलकीने त्यांच्याशी बोलत होते, कितीही गर्दी असली तरीही. ह्याच्यातून डॉक्टर पेशंट रिलेशनशिपमध्ये ते किती काय म्हणतात नाही असे मुरलेले आहेत ते दिसतच होतं. अशा व्यक्तीला आपोआप ऑब्व्हियसली सन्मान मिळतात. त्या सन्मानांपैकी अमेरिकन सोसायटीचा 2008 साली मॅन ऑफ द इयर इन मेडिसिनचा सन्मान त्यांना मिळाला. आणि अर्थात भारतही काही मागे नाही आहे सध्या. त्याच्यामुळे नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशनचा ऑनररी प्रोफेसरशिप ही त्यांना सन्मानित केलं गेलं. युनियन मिनिस्टर ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर आणि हा सन्मान असा आहे की इट्स अन ऑनर फॉर अकॅडमिक, सोशल अँड क्लिनिकल कॉन्ट्रीब्युशन ऑफ अ पर्सन आणि फॉर द विजन अँड वर्क इन डॉक्टर पेशंट रिलेशनशिप यासाठी हा सन्मान दिला जातो. पण कितीही जरी सन्मान मिळाले तरीही शेवटी आपला गाव आणि आपली माणसं जोपर्यंत सन्मान देत नाहीत तोपर्यंत ते पूर्णत्व येत नाही. सो तसंच पूर्णत्व त्यांना तसाच एक सन्मान त्यांना 2022 साली मिळाला. नाशिक रत्न, ते नाशिकचे आहेत. सो नाशिक रत्न त्यांना पुरस्कार मिळाला मेडिकल, लॉ, रिसर्च, एज्युकेशन, योगा, हेल्थ केअर, मॅनेजमेंट आणि सोशल वर्क या सगळ्या त्यांच्या कामासाठी. थोडक्यात एक खूप छान व्यक्ती, एक खूप छान ह्युमन बिईंग आणि एक खूप छान डॉक्टर आपल्याला आज व्याख्याते म्हणून मिळालेले आहेत. सो पुढची 40-45 मिनटं आपण त्यांना ऐकणार आहोत. मीनव्हाईल त्यांना जर आपल्याला काही प्रश्न त्याच्यातून आपल्याला आले त्यांच्या व्याख्यानामधून
तर ते विचारण्यासाठी कागद आम्ही ऑब्व्हियसली नेहमीप्रमाणे सर्क्युलेट करू. अतिशय प्रेमाने, कष्टाने आणि आपुलकीने आजचा कार्यक्रम आयोजित केलेल्या पार्किन्सन्स सोसायटीचे मॅनेजिंग कमिटी मेंबर्स श्यामलाताई, शोभनाताई आणि सगळाच ग्रुप, त्याबरोबरच अतिशय उत्साहाने नृत्य, बाहेरचे कलाविष्कार सादर केलेले शुभार्थी आणि शुभंकर, त्याबरोबरच प्रेमाने शुभार्थी आणि शुभंकर नसलेलेही जी सगळी मंडळी, डॉक्टर्स, नॉन डॉक्टर्स, वेगवेगळ्या क्षेत्रातली इथे उपस्थित आहेत, ते सर्व बंधू भगिनींनो, जी नवीन मंडळी आहेत सोसायटीचे मेंबर नसलेली त्यांच्यासाठी सांगतो, शुभार्थी म्हणजे ज्यांना पार्किन्सन्स आहे ते, आणि शुभंकर म्हणजे जे पार्किन्सन्सच्या जणांची काळजी घेत आहेत ते. हे शुभंकर आणि शुभार्थी याच्यामधलं जे नातं आहे ते नातं फार महत्त्वाचं आहे आणि दोघांचा एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप काही गोष्टी ठरवतो, त्यांच्या आयुष्यावर खूप परिणाम करतो. पार्किन्सन्सच्या ट्रीटमेंटशी पण त्याचा खूप संबंध आहे. मला सुरुवातीला जेव्हा काय विषयावर बोलायची अशी आमची चर्चा झाली त्यावेळी मला सांगितलं की अनेक वक्ते म्हणजे डॉक्टर्सपैकी जे आहेत ते अकायनेसिया, ट्रिमर्स, रिजिडिटी, पार्किन्सनचे फीचर्स, त्याचं डायग्नोस्टिक क्रायटेरिया, त्याची ट्रीटमेंट, त्याची ऑपरेशन्स, त्याच्या गोळ्या, डोपामिन, सिंडोपाज, ह्या सगळ्या गोष्टींवर खूप बोललं जातं कॉमनली. पण बियॉन्ड प्रिस्क्रिप्शन जर आपल्याला काही बोलता आलं तर ती थीम यावेळची ठेवावी. तर त्या दृष्टीने मला असं वाटतं की हा सगळा जो अप्रोच आहे तो शुभार्थींनी शुभंकरकडे बघण्याचा आणि शुभंकरनी शुभार्थींकडे बघण्याचा आहे. आणि हा अप्रोच चांगला करण्यासाठी, निगेटिव्हिटीकडून पॉझिटिव्हिटीकडे जाण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल हे मी सांगावं असं गौरीताईंनी पण आत्ता मेन्शन केलं सुरुवातीच्या प्रस्तावनेमध्ये. तर त्यांनी आपण सुरुवात करूया. पार्किन्सनचे अनेक पेशंट्स हे आम्हाला अनेक गोष्टी शिकवून जातात. त्याच्यापैकी काही मनावर ठसलेल्या अनुभवांपैकी एक उदाहरणादाखल मी अप्रोच पॉझिटिव्ह म्हणजे काय म्हणायचं आणि निगेटिव्ह म्हणजे काय म्हणायचं हे तुम्हाला सुरुवातीला सांगतो. एक माधव म्हणून मध्यमवर्गीय गृहस्थ, त्याच्या वडिलांना पार्किन्सन्स, चहा पिताना कब्बशी थरथरतात हात, सुनबाई सांगतात थरथरू करू नका, कब्बशी पाडू नका, फुटेल. तसं सांगितल्यावर आणखीनच थरथर वाढते, कब्बशी पडते, फुटते. असं एकदा, दोनदा, तीनदा सहन केल्यानंतर ते डायनामिक्स काही जमत नाही आणि नंतर माधव आणि माधवची बायको ठरवतात की सारख्याच कब्बशा फुटतायत तर आपण आता यांना लाकडाच्या कब्बशांमधून चहा कॉफी देऊया. आणि मग तसं सुरू होतं. जेवताना खाताना डायनिंग टेबलवर वस्तू पडतात, सांडतं, म्हणून त्यांना वेगळ्या टेबलवर जेवण द्यायला सुरुवात होते. माधवचा मुलगा 7वी 8वीतला शाळेमध्ये कार्यानुभवाच्या कार्यशाळेमध्ये काहीतरी स्वतःच्या हाताने क्रिएटिव्हली बनवावं म्हणून त्यांना शिकवलं जातं. त्याची स्पर्धा घेतली जाते, त्याच्यामध्ये त्याला पहिलं बक्षीस मिळतं आणि ते पहिलं बक्षीस मिळालं याच्याबद्दल माधव आणि त्याची बायको त्याचं अभिनंदन करतात आणि म्हणतात, काय रे तू बनवलंस? तर त्यांनी सांगितलं की मी कार्पेंट्रीमध्ये लाकडाच्या कब्बशा बनवल्या, म्हणजे मी मोठा झालो आणि तुम्ही म्हातारे झाल्यावर तुम्हाला पार्किन्सन झाला की तुम्हाला ते वापरता येतील. आणि मग त्यांचे डोळे उघडतात की आपण काय करतोय आणि ते योग्य आहे का नाही. आपलं जे मंडळ आहे त्याचं कार्य खूप वाखाणण्यासारखं आहे. मी पुढे त्याच्याकडे येणारच आहे. आणि त्याचे जे सगळे सदस्य आहेत त्यांचं मी आत्ता शोभनाताईंशी बोलत होतो तसं सुरुवात करणं खूप अवघड असतं. आज तुम्ही त्याचं फुललेला फळलेला वृक्ष बघताय, पण सगळ्याच पार्किन्सन्सपर्यंत पॉझिटिव्ह अप्रोच पोचण्याची गरज आहे. नाही असं नाही. पॉझिटिव्ह अप्रोच म्हणजे कसा दृष्टिकोन हवा शुभार्थींकडे बघण्याचा, तेही मी तुम्हाला उदाहरण देतो. ट्रान्झिशन कसं आहे हे सगळे ॲक्च्युली पेशंट्स आहेत, म्हणजे ही खरी उदाहरणं आहेत.
एक अरविंद नावाचा पुन्हा मध्यमवर्गीय गृहस्थ, वडिलांना पार्किन्सन्स, बॅलन्स जातो, त्याच्यामुळे त्यांच्या खोलीतून जेवायच्या खोलीत येताना भिंतीचा आधार घेत 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 येतात. ठराविक उंचीला भिंतीवर हात सारखे लावल्यामुळे रंग जातो. सुनबाई नवऱ्याला सांगते या अरविंदला की हे सगळे रंग खराब होत आहेत, तर त्यांना थोडं वाईट गेट चाललं तरी चालेल, सारखं भिंतीला धरून धरून काय आहे. पण तो म्हणतो जाऊ दे ग, आपण नवीन रंग लावू, त्यांना दुखवायचं नाही. पण असं रिपीटेडली होतं, तो सहन करतो. आणि एकदा ते कुठलं तरी रंगीत तेल डोक्याला लावतात आणि त्या दिवशी पटकन वॉशरूमला जाताना भिंतीला धरत धरत त्या तेलाचे डप्पे हाताने त्या भिंतीभर करून ते जेव्हा तो बघतो तेव्हा तोच ओरडतो की बाबा तुम्हाला किती वेळा सांगितलंय की तुम्ही भिंतीला धरून जाऊ नका, आता हे सगळे तेलाचे रंगीबेरंगी डाग भिंतीवरचे हे कसे आपले जाणार. वडील मान खाली घालतात दुःख चेहरा करून, काही बोलत नाहीत. नंतर ते टाळतात खोलीच्या बाहेर यायचंच, त्यांची भूक कमी होते. आणि एकदा अनअवॉइडेबल जेव्हा होतं तेव्हा बाहेर पडताना त्यांचा तोल जातो, कारण भिंतीला धरायचं नाही. ते पडतात, त्यांना हिप जॉईंटचं फ्रॅक्चर होतं आणि त्याच्यातच ते दगावतात. त्यावेळेला खूप वाईट वाटतं की कदाचित आपण ओरडल्यामुळेच त्यांचा डाऊनफॉल सुरू झाला का, आणि नाहीतर काही वर्ष ते आणखीन जगले असते का. पुढे काही वर्ष जातात, हे सगळं अरविंदच्या मुलांनी बघितलेलं असतं. पुढे काही वर्ष जातात, मुलांची लग्न होतात अरविंदच्या. अरविंद थोडा वयस्कर होतो, अरविंदला पार्किन्सन्स होतो. पण मनात कुठेतरी ते सारखं रुतलेलं असतं की आपण वडिलांना नाही म्हटलं, त्याच्यामुळे आपण तिथे हात लावून जायचं नाही. त्या भिंतीची जेव्हा रंगरंगोटी चालू होते तेव्हा नातू अडून बसतो की माझ्या आजोबांची आठवण आहे, ते तसंच ठेवून बाकीच्या भिंतीला रंग द्या. मग आता हे कसं करायचं, म्हणून आर्किटेक्टला बोलवतात आणि तो म्हणतो आपण ठशांचंच काहीतरी डिझाईन करू, म्हणजे मग नातवाची पण इच्छा पूर्ण होईल आणि रंग पण देणं होईल. म्हणून ते तसं डिझाईन केलं जातं. आणि अरविंद जेव्हा चालतो तेव्हा त्याला न धरता चालायचं असतं, पण एकदा चक्कर येते, बॅलन्स जातो आणि तो पडणार. इतक्यात त्याच्या लक्षात येतं भोळ येऊन जागा झाल्यावर की मुलांनी मिठीत घेतलेलं आहे. आणि मुलगा म्हणतो बाबा माझं सतत लक्ष असतं, कारण तुम्ही कधीही पडाल हे आजोबांच्या उदाहरणावरून माझ्या ध्यानात असतं कायमचं. पटकन दोन्ही नातवंड धावत येतात आणि ते म्हणतात आजोबा तुम्हाला धरायचंच आहे आणि भिंतीला नाही धरायचं आहे, तर आमच्या दोघांच्या खांद्यावर हात ठेवा. आणि त्यांना घेऊन जातात सोफ्याकडे. तिथे नातीला पण बक्षीस मिळालेलं असतं पहिलं ड्रॉइंगच्या परीक्षेत. आणि तिने कसलं ड्रॉइंग काढलेलं असतं तर त्या भिंतीवरच्या हाताच्या ठशांचं. शिक्षक विचारतात हे काय आहे, तेव्हा ती गोष्ट जेव्हा सांगितली जाते तेव्हा डोळे पाणावतात. तर हा झाला पॉझिटिव्ह अप्रोच. आणि निगेटिव्ह अप्रोच कडून पॉझिटिव्ह अप्रोच कडे जेव्हा आपण जातो, पर्टिक्युलरली पार्किन्सन्सच्या पेशंटबद्दल, तेव्हा विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे की हा प्रॉब्लेम किती ग्रेव्ह आहे. ड्रग अँड एजिंग जर्नल 16 जून 2022चा इश्यू वाचण्यासारखा आहे. मोठं रिसर्च पब्लिकेशन आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की डिप्रेशन हे सिग्निफिकंटली फ्रिक्वेंट आहे पार्किन्सन्सच्या पेशंटमुळे मध्ये, अनेक कारणांमुळे, म्हणजे आजारामुळे, रिलेशनशिप्समुळे, अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे. ते पार्किन्सनच्या सगळ्या स्टेजेसमध्ये कॉमन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला मूड कसा आहे याच्यावर आपलं डोपामिन सिक्रिशन अवलंबून आहे. आणि आपला सिनडोपाचा डोस सुद्धा ठरवायला मेजर इन्फ्लुएन्शियल फॅक्टर हा आहे. इतकं हे महत्त्वाचं आहे. ज्यांना डिटेल्समध्ये जायचं असेल त्यांनी मी रेफरन्स सांगितला तो रिसर्च पेपर जरूर वाचावा. आता डिप्रेशन म्हणजे ओव्हर डिप्रेशन सायकियाट्रिस्टकडे जाऊन गोळ्या घ्याव्या लागतात इतकी वेळ येत नाही. सटल डिप्रेशन्स असतात पार्किन्सन्सच्या पेशंट्समध्ये. ती कशी लवकर पिकअप व्हायला पाहिजेत तर त्याचे सायलेंट फीचर्स काय आहेत की एनर्जी कमी झाल्यासारखी वाटते, भूक कमी होते, वजन कमी व्हायला लागतं, सतत आठवडा 2 आठवडे काहीच करावंसं न वाटणं, मूड नेहमी लो असणं, हे त्याचं द्योतक आहे. आणि निगेटिव्हिटी फ्युचरबद्दल सारखी मनात असणं आणि ती व्यक्त करणं की मी कशासाठी जगतोय, आता पुरे माझं झालं सगळं, मुलाबाळांची लग्न झाली, मला जगायचंच नाहीये, हा जो निगेटिव्ह अप्रोच आहे हा पिकअप करून शुभंकरांनी त्याच्यावर काम केलं पाहिजे. कसं ते आपण पुढच्या भागामध्ये तो विषय टच करणारच आहोत. याचं महत्त्व खूप जास्त याच्यासाठी आहे
की यांनी डोपामिनच नाही तर ब्रेनमधली इतर सगळी केमिकल्स कशी गव्हर्न होतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या ब्रेनमध्ये जी वेगवेगळी न्यूरल सर्किट्स आहेत त्याच्यामध्ये जे सिग्नल ट्रान्समिशन असतं, म्हणजे एक न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉनला कनेक्टेड असतो, दुसऱ्या तिसऱ्याला असतो, अशा लाखो न्यूरॉन्सची साखळी असते आणि ही साखळी ही एका सिक्वेन्सनी बनलेली असते आणि त्याच्यामधलं जे कंडक्शन आहे ते वेगवेगळ्या केमिकल्सच्या पाझरण्याने होतं आणि या केमिकल्सचं पर्सेंटेज हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पार्किन्सन्समध्ये डोपामिनचं प्रमाण कमी होतं. डोपामिन कशाशी निगडीत आहे तर डोपामिन प्रेरणेशी निगडीत आहे, डोपामिन मोटिवेशनशी निगडीत आहे, डोपामिन इन्स्पिरेशनशी निगडीत आहे, काहीतरी करून दाखवण्याची जी मनामध्ये उर्मी असते त्याच्याशी डोपामिन निगडीत आहे. नॉरएड्रेनालिन हे जे केमिकल आहे हे कशाशी निगडीत आहे, राग, द्वेष, मोह, मत्सर याच्याशी नॉन ॲड्रेनालिन निगडीत आहे. सुख, समाधान, शांती याच्याशी सिरोटोनिन निगडीत आहे. प्रेम मनापासून एखाद्यावर करणं हे ऑक्सिटोसिन या न्यूरोट्रान्समीटरशी निगडीत आहे. आई जेव्हा मुलाला दूध पाजते तेव्हा ऑक्सिटोसिन प्लेज अ की रोल. आपुलकी आपल्या फ्रेंड्स बरोबर सगळ्यांशी वाटणं हे प्रोलॅक्टिनशी निगडीत आहे. जुन्या आठवणी आपल्या लहानपणापासूनच्या वेगवेगळ्या लोकांच्या आपल्या मनामध्ये ताज्या करणं हे व्हॅझोप्रेसिनशी निगडीत आहे. तर सांगण्याचं तात्पर्य असे अनेक न्यूरोकेमिकल्स आहेत आणि त्या सगळ्यांमधला जो डायनामिक इक्विलिब्रियम आहे, बॅलन्स आहे, तो न्यूरोकेमिस्ट्रीची स्टेबिलिटी ठरवतो आणि डोपामिन हा त्याच्यातला एक फॅक्टर आहे. त्याच्यामुळे हा जर बॅलन्स डिस्टर्ब झाला तर तुमचा पार्किन्सन्सच डिस्टर्ब होणार नाही नुसता, तर सगळ्या न्यूरो डिजेनरेटिव्ह डिसऑर्डर्सचं मूळ त्याच्यातच आहे. हे आता अत्याधुनिक संशोधनांनी सिद्ध केलेलं आहे. एवढं या गोष्टीला महत्व आहे. आताचा जो अप्रोच आहे हा अप्रोच बदलतोय. कन्व्हेन्शनल अप्रोच काय आहे, फिजिकल मेडिसिन, की तुम्हाला पार्किन्सन्स आहे, तुम्हाला डोपामिन कमी झालंय तर सिनडोपाची गोळी द्यायची, थरथर कमी जास्त झाली की सिनडोपाचा डोस कमी जास्त करायचा, सिनडोपाला ॲक्लमटाईज झालं तर दुसरी गोळी द्यायची, तिसरी गोळी द्यायची. सगळ्या गोळ्या जर उपयोगी नसतील पडणार तर इन सिलेक्टेड सम पेशंट्स आम्ही DBS सारखी डीप ब्रेन स्टिम्युलेशन सारखी सर्जरीज ऑफर करायच्या. हे झालं फिजिकल मेडिसिन. पण आता फिजिकल मेडिसिनच्या पलीकडे लोक जेव्हा विचार करायला लागली तेव्हा अत्याधुनिक संशोधनाने माइंड बॉडी मेडिसिन हे इव्हॉल्व केलं. एक बर्नी सीगल म्हणून प्रसिद्ध रायटर आहेत, त्यांचं पुस्तक आहे लव्ह, मेडिसिन अँड मिरॅकल. त्यांनी लव्ह आणि मेडिसिन याचा कसा संबंध आहे आणि केवळ प्रेमाचा रोल हा मिरॅकल्स निर्माण करण्यामध्ये कसा आहे हे खूप सुंदर समजावून सांगितलेलं आहे. तर आपल्यापैकी सगळ्यांनी ते पुस्तक वाचावं असं मला वाटतं. आणि इंटरेस्टिंगली आपल्या भारतीय तत्वज्ञानाने या सगळ्याचं महत्व खूप पूर्वीच सांगितलं होतं. आता आपण फिजिकल मेडिसिन कडून माइंड बॉडी मेडिसिन कडे जातोय, पण शतकांपूर्वी, अनेक शतकांपूर्वी आयुर्वेदाने तेच सांगितलेलं आहे. आता माइंड बॉडी मेडिसिनच्याही पलीकडे जेव्हा विज्ञान गेलं तेव्हा माइंड बॉडी सोल मेडिसिन आलं, की आपला आत्मा हे सगळं गव्हर्न कसं करतो, म्हणजे मनावर कंट्रोल कसा ठेवायचा, म्हणजे मनच सगळ्यावर कंट्रोल ठेवणार आहे, पण त्या मनाला नियंत्रण कोण करतं, कारण मनच अनेक व्याधींच्या मुळाशी आहे. आपल्या उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयात. मनच सगळ्याचं कारण आहे, बंधनाचंही कारण मन आहे आणि मोक्षाचंही कारण मन आहे. तर हे मन नियंत्रण करण्यासाठी या मनाला कोण नियंत्रण करतो हे आता विज्ञान याच्यामध्ये प्रगती करत आहे. आणि मला प्रायमरली असं वाटतं की आपण सगळ्यांनी, म्हणजे पार्किन्सन्स, डिमेन्शियाचे लोक किंवा वेगवेगळे न्यूरो डिजेनरेटिव्ह डिसऑर्डर्स कशाला, सगळ्याच व्यक्तींनी आपलं मन आनंदी ठेवणं याच्यावर जर विजय मिळवला तर आपली लॉंगिटिव्हिटी वाढेल, आपली मॉर्बिडिटी कमी होईल आणि आपल्या आयुष्याचा स्तरच एक वेगळ्या प्रकारचा होऊ शकेल. एक मंगेश पाडगावकरांची खूप सुंदर कविता आठवते. पाडगावकर लिहितात, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा, तुम्हीच ठरवा, हे महत्वाचं आहे. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. त्या माणसाकडे बघण्याची दृष्टी मात्र आपली हवी की कोणीतरी दिवा घेऊन उभं आहे. काळोखात कुडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं.
काट्यांसारखं चलायचं की फुलांसारखं फुलायचं तुम्हीच ठरवा. खूप वेळा पार्किन्सनच्या पेशंटशी इंटरॅक्शन करताना पहिल्या इंटरॅक्शनच्याच वेळी असं लक्षात येतं की त्यांनी धीरच सोडून दिलाय की अहो पार्किन्सन झाला, आता काय करणार, म्हणजे आता ह्याच्या पलीकडे काही आयुष्यात नाहीच आहे. तर हा दृष्टिकोन बदलला पाहिजे, हा अप्रोच बदलला पाहिजे. याच्यासाठी मी ही कविता कोट केली. आणि एकदा जर पण ऍक्सेप्ट करायला लागलो की आपल्याला पार्किन्सन्स आहे, पूर्ण तो बरा जरी नाही झाला तरी तो डेफिनेटली कंट्रोलेबल आहे. आपल्याला ब्लड प्रेशर असलं की आपण ब्लड प्रेशरची गोळी घेतो, ब्लड प्रेशर नॉर्मल झालं की आपण नॉर्मल वागू शकतो. डायबिटीस असलं, शुगर वाढली की डायबिटीसची गोळी घेतो. शुगर नॉर्मल ठेवून गोळी घेऊन का होईना आपण अगदी फुल्ली नॉर्मल आयुष्य जगू शकतो. तोच प्रकार पार्किन्सन्सचाही आहे. तो काही कॅन्सर नाही आहे, फक्त आपण ते ऍक्सेप्ट करण्याची पहिली पायरी आहे. त्याच्यानंतर आपण सर्कमस्टन्सेसना अडॅप्ट व्हायला पाहिजे की आता आहे पार्किन्सन्स तर मग काय करायचं. खूप काही गोष्टी करता येतील, त्या कशा ते आपण पुढे बघणारच आहोत. आणि आपले जे रिस्पॉन्सेस आहेत ते रिस्पॉन्सेस थोडेसे अल्टर करायला पाहिजे आपण. म्हणजे ऍक्सेप्टिंग, अडॅप्टिंग आणि अल्टरिंग, ह्या जर ही त्रिसूत्री आपण जर आयुष्यामध्ये अंगी बांधली तर निश्चितपणे पार्किन्सन्स हे आव्हानच उरणार नाही. आणि जर आव्हान असलं तर त्या आव्हानावर आपण विजय मिळवलाय असं होईल. पण याच्यातला फरक आपल्याला कळला पाहिजे, म्हणजे कधी कुठल्या गोष्टी कशा एक्झिक्यूट करायच्या. आणि आता जसं आपण इथे सगळ्यांचा परफॉर्मन्स बघितला, इतक्या 70, 75, 80, 85 या वयाला पार्किन्सन नसलेल्या लोकांना सुद्धा असा परफॉर्मन्स करणं खूप अवघड आहे. तर पार्किन्सन्स असून सुद्धा हा परफॉर्मन्स, हा बॅलन्स हे सगळेजण करू शकले. हे कसं शक्य झालं? एरवी आम्ही कन्सल्टिंग रूम मध्ये पेशंट्स बघतो तर बाहेर शांत बसलेले असतात मॅगझिन वाचत, पण आत आल्यानंतर थरथर वाढते. आणि इथे स्टेजवर आल्यानंतर त्यांची थरथर कमी झाली. बाहेर आपण प्रदर्शन बघितलं, इतकं सुंदर पेनने काढलेली ड्रॉइंग्स, इतकं सुंदर बाटल्यांवर केलेलं पेंटिंग, इतके सुंदर लेखन, इतकी सुंदर फुलांची सजावट, रांगोळी, हे सगळं कसं होऊ शकलं? तर हे सगळं तुम्ही मनाने जेव्हा निश्चय करता की मला हे करायचंय, मला हे चित्र काढायचंय, तेव्हा ऑटोमॅटिक आपल्या मसल्स मधलं जे कोऑर्डिनेशन आहे ते कोऑर्डिनेशन इम्प्रूव्ह होतं. त्याच्यामुळे आपली इच्छाशक्ती आपण जर स्ट्रॉंग करू शकलो तर हा बॅलन्स निश्चितपणे आपण आणू शकतो. आणि हा जर मसल्स मधला बॅलन्स आपण आणू शकतो तर मग प्रत्यक्ष आयुष्यामधल्या बॅलन्सचं काय? आपण आयुष्यामध्ये जे द्वंद्व करत असतो सगळ्या परिस्थितीशी, सगळ्या छोट्या छोट्या इन्सिडन्सेसशी, घरामध्ये रोज जी इंटरॅक्शन होते शुभंकर आणि शुभार्थींशी, त्याच्यामधलं जर बॅलन्स आपण नीट मेंटेन करू शकलो तर आयुष्य खरोखरच सुखी समाधानी होणार नाही का? आणि आपण ज्या सगळ्या डिसऑर्डर्स म्हणतो, डिसऑर्डर, ऑर्डर गेलेली आहे तर ती ऑर्डर पुन्हा आणता येईल. इज गेलेली आहे म्हणजे डिझीज होतो, ती इज जर पुन्हा आणली तर माणूस हेल्दी होईल. आणि हे प्युअरली आपल्या हातात आहे. म्हणजे याच्यासाठी मेडिसिन्सवर अवलंबून नुसतं राहण्यापेक्षा मेडिसिन्सची मदत घेऊन आपण आपल्या इच्छाशक्ती आणि इतर सुदृढ मनाच्या बेसिसवर आपण जर हे सगळं करू शकलो तर तो आपला डेफिनेटली विजय होईल. आता मला गौरीताईंनी सांगितलं की हे जे डान्स आणि म्युझिक आणि या सगळ्या गोष्टींचा पार्किन्सनशी काही संबंध आहे का हे मी सांगावं. तर पार्किन्सन्स डिसीजच्या जर्नलमध्ये 2020 साली एक पेपर पब्लिश झालेला आहे टेम्पलिन जेनेट या ऑथरचा. त्यांनी एका मोठ्या स्टडीमध्ये प्रूव्ह केलेलं आहे की डान्स थेरपी, सिंगिंग, वेगवेगळ्या प्रकारचं गाणं म्हणणं, वेगवेगळी वाद्य वाजवणं, त्यांच्या रिसर्च स्टडीमध्ये बासरीचं उदाहरण दिलेलं आहे. बासरी बऱ्याच जणांनी वाजवली आणि बासरी न वाजवलेले आणि बासरी वाजवणारे याच्यामधला कंपॅरेटिव्ह स्टडी केलेला आहे. डान्स करणारे आणि डान्स न करणारे याचा स्टडी केलेला आहे. तर सगळे कोइफिशियंट्स हे इम्प्रूव्ह झालेले आहेत म्युझिकनी, आर्टनी, क्रिएटिव्हिटीनी, सिंगिंगनी. तर हे सायंटिफिकली प्रोव्हन आहे. त्यांनी आपला डोपामिन सिरोटोनिन बॅलन्स जो ब्रेनमधला आहे तो निश्चितपणे हेल्दियर होतो आणि लागणाऱ्या औषधांचा डोस हा आपला कमी होऊ शकतो. मात्र हे आपण करू शकू याच्यासाठी सगळ्या आजूबाजूच्या गोष्टींकडे
बघण्याचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. खूप वेळा काय होतं की एकदा पार्किन्सन झाला की स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा होतो आणि जे शुभंकर असतात त्यांचाही दृष्टिकोन जर निगेटिव्ह असला तर मग ते डायनामिक्स म्हणजे प्रगती होण्याऐवजी तो डाऊनफॉल सुरू होतो. हे टळलं पाहिजे, कारण आपला दृष्टिकोन आपण बदलू शकतो, आजूबाजूचं जग आपण बदलू शकत नाही. आणि आपण जर आपला दृष्टिकोन बदलला तर तेच जग आय रिपीट आपल्याला बदलल्यासारखं वाटतं आणि आपण सुखी समाधानी होऊ शकतो. आपल्या शतकानुशतकांपूर्वीच्या तत्वज्ञानामध्ये हेच सांगितलेलं आहे. काश्मीरी शैविझम हे खूप लँडमार्क फिलॉसॉफिकल फाउंडेशन समजलं जातं. 77 शिवसूक्त आहेत असं सांगितलंय की आयुष्याचं सार शंकराने पार्वतीला हिमालयामध्ये सांगितलेलं आहे. त्या सुक्तांमध्ये काश्मीरी शैविझम मध्ये त्याच्यामधल्या पहिल्याच अध्यायामधला 3 अध्याय आहेत. पहिल्याच अध्यायामधलं 12वं सूक्त आहे विस्मयो योग भूमिका. म्हणजे विस्मयकारक बदल आजूबाजूच्या जगामध्ये होतील जर तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदलला तर. ते बदलता यायला पाहिजे. तुम्ही सगळं जग बदलायचा प्रयत्न करू नका, त्यांनी तुम्ही फ्रस्ट्रेट व्हाल. तुम्ही स्वतः दृष्टिकोन जर बदलला तर तेच जग तुम्हाला खूप वेगळं दिसेल. आणि खूप इलॅबोरेटिव्हली त्यांनी वर्णन केलेलं आहे की हे कसं होईल. आपल्या ईशावास्य उपनिषदामध्ये पण म्हटलंय ईशावास्यम इदम सर्वम यत् किंचित जगत्यान जगत. म्हणजे आपल्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये देव भरलेला आहे. आता देव भरलाय म्हणजे काय, आपल्या आजूबाजूची लोक तर सगळी माणसासारखी दिसतात, आपल्यासारखेच दिसतात. मग देव भरलेला आहे म्हणजे नक्की काय, तर आपला दृष्टिकोन बदलायला हवा, बघायला हवा. आपला जर चष्मा बदलला तर आपल्याला त्यांच्यातलं देवत्व दिसू शकतं. हे कसं होऊ शकतं याचं मी एक छोटंसं उदाहरण देतो, कारण हे सगळं तत्वज्ञान 5 मिनिटात सांगून समजणार नाही. पण त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो की आपला दृष्टिकोन कसा बदलणं आपल्याला युजफुल ठरतं. आपण रोज सकाळी सूर्योदय बघतो. लहान मूल जे असतं ते सूर्योदय बघतं आणि ते काय म्हणतं की सूर्य पूर्वेला उगवतो आणि हळूहळू हळूहळू पश्चिमेला जाऊन मावळतो. तो जेव्हा शाळेत जातो 7वी 8वी 9वी 10वीत गेला की त्याच्या लक्षात येतं की अरे आपलं चुकलं बरं का, सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी फिरती आहे. आपल्याला सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो, पण खरी पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेला फिरते म्हणून आपल्याला सूर्य तसा दिसतो. तो आणखीन जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की सूर्यही स्थिर नाहीये आणि पृथ्वीही स्थिर नाहीये, आकाशगंगेत ते दोन्ही फिरतायत, पण आपल्याला मात्र सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो. तो आणखीन पुढे जेव्हा मोठा होतो, त्यांनी जर फिजिक्स आणि ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास केला तर त्याच्या लक्षात येतं की आकाशगंगाही स्थिर नाहीये, आकाशगंगा सुद्धा फिरतेय आणि हे सगळं ब्रह्मांडच फिरतंय. ह्याच्या पलीकडे काय आहे. आणि हा सगळा तो विचार करायला लागल्यानंतर आफ्टर सर्टन डिग्री ऑफ मॅच्युरिटी तो माणूस आणि एखादं 4थी 5वीतलं मूल हे दोघं जेव्हा गच्चीवर जाऊन सूर्योदय बघतात तेव्हा त्या दोघांना तोच सूर्योदय वेगळा दिसतो. सूर्योदय तोच आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडेच जातो आहे, पण दोघांचा दृष्टिकोन किती वेगळा आहे. तसं आपल्या घरातली माणसं तीच आहेत, आपल्या समाजातली माणसं तीच आहेत, आपला आजार तोच आहे, पण आपला दृष्टिकोन बदलला की आपल्याला सगळ्या आजूबाजूच्या भागांमध्ये आपल्याला देव दिसायला लागतो आणि सुख समाधान शांतीने आपलं आयुष्य एका वेगळ्या मार्गावर मार्गस्थ व्हायला लागतं. आणि हे नुसतं पार्किन्सनसाठीच नाही आहे, इतर सुद्धा सगळ्यांना शिकण्यासारखं आहे. युनायटेड नेशन्स वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स पब्लिश करतात प्रत्येक देशासाठी आणि आता 2024ची इंडेक्स गेल्या महिन्यामध्ये पब्लिश झाली. प्रत्येक देशामध्ये अनेक लोकांचा अभ्यास करून इंटरव्ह्यू घेऊन युनायटेड नेशन्स हा स्टडी पब्लिश करत असतं की ॲव्हरेज सुख समाधान शांती कुठल्या देशात जास्त आहे. आणि त्याच्यामध्ये भारताचा नंबर 125वा आहे 150 पार्टिसिपेटिंग कंट्रीजपैकी. म्हणजे 192 कंट्रीजपैकी 150 देशांवर संशोधन झालं, त्याच्यामध्ये भारताचा नंबर 125वा आहे. आणि हा भारत कोण, सगळ्या विश्वाला संदेश देणारा सर्वे सुखीना भवंतु सर्वे संतु सुखीना, सगळ्यांनी निरामय व्हावं, सगळ्या जगाने सुखी समाधानी व्हावं अशी शिकवण असलेला आपला देश आज 125व्या नंबरवर आहे. तो का आहे की पूर्वीच्या काळी आपले जे पूर्वज होते सुखा समाधानामध्ये राहायचे
त्यांच्यापेक्षा आज आपल्यात काय वेगळं आहे की ज्यामुळे आपण हे सगळं हरवून बसलोय, आपला चांगला दृष्टिकोन वाईट करून बसलोय. याच्यामध्ये आपण थोडंसं इंट्रोस्पेक्शन करण्याची जरूर आहे. म्हणजे खूप गोष्टी आपल्याला दिसतील. आपणही म्हणतो की आमचे आजी आजोबा खूप सुखात असायचे, समाधानात असायचे, त्यावेळी 4 पैसे कमी असायचे, पण सुख समाधान शांती होती. आज IT फ्लरिश झालं, सगळ्या सेक्टर्समध्ये प्रगती झाली, लोकांकडे पैसे आहेत, सुबत्ता आहे, मटेरियल वेल्थ आहे, बंगला गाड्या सगळं आहे, पण सुख समाधान शांती पूर्वी इतकी आहे का? हा स्वतःला विचारण्यासारखा प्रश्न आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचा प्रश्न असा की त्याचं काय कारण असावं आणि मग त्याचं उत्तर शोधताना आपण नेमकं काय करायला हवं पुन्हा सुख समाधान शांतीकडे जायला, हे सगळ्यांनीच विचार करण्यासारखं आहे. आणि शुभार्थी आणि शुभंकरांनी तर जास्त विचार करण्यासारखं आहे. पूर्वीच्या काळी आपण काय करायचो, सकाळी झोपेतून जाग आल्यानंतर आपल्याला शिकवलेलं असायचं की आपण दोन्ही हातांकडे बघून काही सेकंद कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती म्हणायचो, वंदन करायचो, ईश्वराची आठवण करायचो. याचं काय महत्व आहे? आपल्या ब्रेनमध्ये अल्फा, बीटा, गॅमा, थीटा, डेल्टा अशा वेगवेगळ्या वेव्ज असतात आणि अल्फा वेव्ह रिदम हा सुख समाधान शांतीचं द्योतक आहे. आणि आपण जेव्हा ईश्वर म्हणून कुठल्या शक्तीशी कनेक्ट होतो तेव्हा आपण स्ट्रेट वे अल्फा रिदम मध्ये जातो. आणि हे अल्फा रिदम सकाळी झोपेतून उठल्याच जर आपण सुरुवातीलाच केलं तर दिवसातले अनेक तास आपण अल्फा रिदम मध्ये राहतो आणि ही जी सगळी न्यूरोकेमिकल्स आहेत, न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत, ती चांगल्या पद्धतीने पाझरतात. हे विज्ञानाने आता सिद्ध केलंय. आणि सध्या आपण काय करतो, आपण सगळ्यात पहिल्यांदा उशाशी ठेवलेला मोबाईल बघतो की रात्रभरात काय मेसेजेस आले, बरोबर की नाही? ते झाल्यानंतर आपण हॉलमध्ये जाऊन टीव्ही ऑन करतो. मग बातम्यांमध्ये कुठे काय कोणाचे खून झाले, चोऱ्या झाल्या, भूकंप झाले, ह्या सगळ्या निगेटिव्ह बातम्या होतात. यांनी डायरेक्टली ब्रेन गोज इन टू बीटा रिदम. आणि न्यूरोकेमिकल्स सकाळी सुरुवातीलाच आपण पूर्वी जे म्हणतो ना की ब्रह्ममुहूर्ताला उठून देवाचं नामस्मरण करायचं, त्याच्या मागचं विज्ञान आहे. ते विज्ञान आपल्याला माहित नाही म्हणून आपण सगळे खूप हुशार झालो. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला, मशीन लर्निंग आलं आणि आपल्याला वाटायला लागलं हे काय जुने आपले आजी आजोबांचे विचार बुरसटलेले. कुठे सिद्ध करता येतं की असं काही असतं? आम्ही आता मॉडर्न झालो म्हणून आम्ही वेगळ्या पद्धतीने वागणार. पण या वेगळ्या पद्धतीने वागण्याचे परिणाम जेव्हा आता दिसायला लागलेत तेव्हा चक्र पुन्हा उलटं फिरलंय आणि लोकांना आपल्या जुन्या गोष्टींचं महत्व, जुनं ते सोनं कसं हे कळायला लागलंय. आर्टिफिशियल जिम्नॅशियम लावतात, एअर कंडिशन जिम्नॅशियम मध्ये इतरांच्या घामाचा वास घेत घेत ट्रेडमिलवर पळतात. समोर टेलिव्हिजन असतो, त्याच्यावर वेगवेगळी कर्कश गाणी सुरू असतात. हे आपल्या मनाला स्वस्थ करेल का? हे आपल्या मनाला बीटावेव्हजकडे घेऊन जाईल? त्याऐवजी पूर्वी निसर्गाच्या सानिध्यामध्ये सकाळी छान कोळ्या उन्हामध्ये फिरायला जायचं किंवा लवकर जर उठता आलं तर सूर्योदय बघायचा, थंडीच्या दिवसात धुकं बघायचं, ग्रीन झाडं बघायची. सायंटिफिक एव्हिडन्स आहे की ग्रीन कलरनी आपल्या रेटिनामध्ये किती इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्टेबिलिटी येते. त्याच्यावर बसलेले पक्षी बघायचे, त्या पक्ष्यांचा आवाज ऐकायचा. आज खूप ठिकाणी ग्रीन जिम्स आहेत. तर हे जे सगळं आपलं शरीर आणि मन याला स्ट्रॉंग करणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यापासून आपण ड्रिफ्ट होण्याऐवजी आता त्यांना आपण कवटाळण्याची खरोखर गरज आहे. जुन्या काळापासून समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा बलसंवर्धनाचं महत्व लोकांना कळावं म्हणून अनेक ठिकाणी हनुमानांची स्थापना केली, वेगवेगळ्या देवळांना त्यांनी स्थापन केलं, ग्रुप्स तयार केले. लोक सूर्यनमस्कार सकाळी उठल्या घालत असत. इमोशनॅलिटीला खूप महत्व होतं. एकमेकांकडे शेजारी पाजारी सहज जायचो, भेटायचो, गप्पा मारायचो. आता कोणी आलं तर काय काम काढलं म्हणजे अगदी पटकन 5 मिनिटात सांगा आणि जातो. सगळ्यांनाच हल्ली वेळ नाही अशी परिस्थिती झाली. त्याचे काय परिणाम झाले? देर इज अ कन्सेप्ट ऑफ इमोशनल कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन जसं होतं ना तसं भावनांचं कॉन्स्टिपेशन. आतल्या भावना एक्सप्रेसच केलेल्या नाहीत कारण कोणी सांगायलाच नाही. आणि ह्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जर भावनांचं प्रेशर खूप वाढलं तर ते कॉन्शियस माइंड डिस्टर्ब करतं आणि सबकॉन्शियस कॉन्शियस डायकोटॉमी जेव्हा वाढते तेव्हा डोपामिन लेवल्स अफेक्ट होतात. हे विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. म्हणून मोकळेपणी हसा, खेळा, हसणं सुद्धा, प्रेमाने गप्पा मारणं, हसणं हे नॅचरल पूर्वी होतं. आज आपण दिवसात किती वेळा हसलो याचा विचार करायला पाहिजे. आणि मला तर वाटतं की नैसर्गिक हसता येत नसेल तर हास्य क्लब तरी एखादा जॉईन करा. म्हणजे नॅचरल पेक्षा आर्टिफिशियल बरं, पण तिथे जाऊन तरी हसा. इतके फायदे आहेत म्हणजे शारीरिक ॲज वेल ॲज मानसिक या दोन्ही गोष्टींचे. पुरेशी झोप
ही खूप आवश्यक आहे आपल्या न्यूरोकेमिकल स्टेबिलिटीसाठी. उगीच रात्री टी व्ही बघत बसायचं, आपल्याला बघायचं नसलं तरी चॅनल बदलत बसायचं रिमोटवर बघून, हे आपल्याला अतिशय घातक आहे. म्हणजे स्क्रीन टाईम हार्मफुल आहे, तसा अनावश्यक विचारमंथन जे चुकीचं चालू होतं ब्रेनमध्ये तेही आपल्याला खूप हार्मफुल आहे आणि त्यांनी आपल्या डोपामिन लेवल्स, सिरोटोनिन लेवल्सवर खूप मोठा परिणाम होतो आणि या सहज टाळता येण्यासारखं आहे. जर एखाद दिवशी झोप झाली नसेल तर आपण शवासन, योगनिद्रा, न्यास अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मी म्हटलं तसं आता मी एक 45 ते 50 मिनिटं बोलणार आहे, अनेक विषयांना मी टच करणार आहे आणि नंतर प्रश्नोत्तर आपण घेऊ. त्याच्यावेळी जर कोणाला डिटेल्स पाहिजे असतील तर एक एक विषयाकडे वळता येईल. कारण पार्किन्सन्सच्या रुग्णांना काय करता येईल याच्यावर तासनतास बोलता येईल, इतक्या शेकडो गोष्टी करता येतील आणि त्याच्यातला प्रत्येक विषय हा जो मी आता मांडतोय हा एकेका पूर्ण व्याख्यानाचा विषय होऊ शकतो. त्याच्यामुळे माझी आत्ता इच्छा आहे तुमच्या समोर एक स्पेक्ट्रम ठेवायची थोडक्यात की हे होऊ शकेल. आणि प्रश्नोत्तरांमध्ये आत्ता डॉक्टरांनी ओळख करून देताना सांगितलं तसं की मी आत्ता जे बोलतोय त्याच्याशीच रिलेटेड प्रश्न विचारले पाहिजेत असं नाही. तुमच्या मनातले काहीही प्रश्न असले तरी मी नंतर त्याची उत्तर डेफिनेटली देईन. 2024ला लेटेस्ट इश्यू जर्नल ऑफ कॉम्प्लिमेंटरी मेडिकल रिसर्च मध्ये नियर नेचर आपण जर राहिलो तर किती फायदे होतात ब्रेनच्या केमिकल्सवर याच्यावर खूप मोठा स्टडी पब्लिश झालेला आहे. जर्नल ऑफ कॉम्प्लिमेंटरी मेडिकल रिसर्च. काही लोक मागे लिहून घेत आहेत म्हणून मी सांगितलं, ज्यांना आणखीन डिटेल्स वाचायचे आहेत त्यांनी 2024चा इश्यू त्याच्यातला वाचावा. त्यांनी सांगितलं फॉरेस्ट थेरपी म्हणजे असं की कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी आपल्या घराच्या खिडकीतून किंवा जिथे आपण राहू त्याच्या खिडकीतून झाडं दिसतील, पक्षी दिसतील, अशा ठिकाणी जर आपण गेलो तर आपल्या ब्रेन वेव्स बदलतात, फंक्शनल MRI चांगली पॅटर्न्स होतात, सिनडोपाचे डोसेस कमी होऊ शकतात, डोपामिन सिक्रिशन्स वाढतं, सिरोटोनिन डोपामिनचा बॅलन्स इम्प्रूव्ह होतो. याला फॉरेस्ट थेरपी म्हणतात. म्युझिक थेरपी, फॉरेस्ट थेरपी, डान्स थेरपी अशा असंख्य थेरपी आहेत. पण बॉटम लाईन इज गो नियर नेचर. निसर्ग आणि नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून आपण दूर चाललोय. त्याच्यामुळे आर्टिफिशियल गोष्टींची मदत खूप आपल्याला सध्या घ्यावी लागते. म्हणजे मेडिकेशन, मल्टिपल मेडिकेशन्स, कॉम्बिनेशन थेरपी. आणि चुकीचं वागलं की पार्किन्सन्स मध्ये ऑन ऑफ फिनॉमिना दिसतो. मग युज्युअल औषधं फेल होतात. मग औषधं फेल झाली की खूप वेळा पेशंटचा विश्वास उडतो, स्वतःवरचाही उडतो आणि एखाद वेळी डॉक्टरवरचाही उडतो. तर हे सगळंच आपल्याला हा डाऊनफॉल जो आहे याची डिरेक्शन रिव्हर्स करता येईल आणि स्वतःची प्रगती करता येईल. डाएट काय कसं घ्यावं हा सुद्धा एक खूप 1-1.5 तासाचा विषय होऊ शकतो. पण अगदी थोडक्यात 2 ओळीत सांगायचं असलं तर आपलं जे नेहमीचं डाएट आहे, वरण भात भाजी पोळी, हे अतिशय बॅलन्स्ड डाएट आहे. त्याच्यामध्ये ॲडिक्वेट प्रोटीन्स आहेत. व्हिटॅमिन्ससाठी गाजर ज्याच्यात व्हिटॅमिन A आणि लिंबू किंवा संत्री ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन C आहे याची खूप गरज आहे. दही आपण खातो, दही भात हा तर आपण अगदी फाउंडेशन म्हणतो आपल्या डाएटचं. दह्यामध्ये टायरोसिन असतं आणि हे टायरोसिन नॉरॲड्रिनालिन तयार करण्यासाठी ब्रेनमध्ये खूप आवश्यक रॉ मटेरियल आहे. तर जे दही किंवा ताक खात नाहीत त्यांना टायरोसिन कमी पडतं, त्याच्यामुळे न्यूरोकेमिकल्स बनवू शकत नाही. रॉ मटेरियल कमी असेल तर प्रोडक्शन कसं होणार आणि त्याचे मग परिणाम वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण दिसतो. आणि डीन ऑर्निशचं पुस्तक डाएटवरचं खूप फेमस आहे. तर डीन ऑर्निशनी जगातल्या अनेक डाएट्सचा अभ्यास करून सांगितलेलं आहे की भारतीय डाएट हे सगळ्यात उत्तम आणि बॅलन्स डाएट आहे. ज्याला डिटेल्स हवे असतील त्यांनी डीन ऑर्निशचं पुस्तक वाचावं. पण आपल्याच डाएट पासून आपण दूर जातो. आपल्याला इटालियन डिशेस आवडतात, वेस्टर्न डाएट आवडतं, कॉन्टिनेंटल फूड आवडतं. ते एखाद दिवशी खायला हरकत नाही, पण रोजच आपण जर चुकीचा आहार घेतला तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस खूप सिरियस असतात. DHA सारखी आवश्यक द्रव्य जी ब्रेन हेल्थ आणि न्यूरोकेमिकल आणि ट्रान्समिशन मेकॅनिझम्ससाठी खूप महत्त्वाची आहेत ती आपल्याला ड्रायफ्रुट्समध्ये मिळतात, विशेषतः बदामामध्ये मिळतात, सोयाबीनमध्ये मिळतात. त्याच्यामुळे त्याचाही आपल्या आहारामध्ये वापर हवा. आपल्या ब्रेनमध्ये जवळजवळ 100 बिलियन न्यूरॉन्स आहेत. 100 बिलियन न्यूरॉन्स. आणि एक मोठा प्लस पॉइंट ब्रेनचा
अगेन्स्ट ऑल अदर ऑर्गन्स इन द बॉडी असा आहे की ब्रेनमध्ये न्यूरोप्लास्टिसिटी आहे. म्हणजे ब्रेनमधली सर्किट्स ही रिवायर करता येतात, ब्रेनमधली सर्किट्स ही रिस्ट्रक्चर करता येतात, ब्रेनमधली सर्किट्स ही रिडिझाईन करता येतात. पण आपणच ती करू शकतो. आणि ती कशी करायची याच्यासाठी आपण त्यांना एक्सरसाइज केलं पाहिजे. जसं आपण मसल्स एक्सरसाइज करतो, वेट लिफ्टिंग करून आपले स्नायू मजबूत होतात, तशी ब्रेनचे सर्किट स्ट्रेंथन करण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का, हा स्वतःला विचारण्यासारखा प्रश्न आहे. नवनवीन भाषा शिकल्या पाहिजेत, नवनवीन कला शिकल्या पाहिजेत. आपण बाहेर जसं एक्झिबिशन मध्ये बघितलं की कोणी पेंटिंग करतंय, कोणी ड्रॉइंग काढतंय, कोणी रांगोळी काढतंय, कोणी पुष्परचना करताय. असं प्रत्येकाने मनोनिर्धार केला पाहिजे की मी रोज काहीतरी नवीन शिकीन, कुठली तरी गोष्ट शिकली पाहिजे. आणि त्याला वयाचा बार नाही, म्हणजे कुठल्याही वयामध्ये आपण काहीही शिकू शकतो हे निश्चित आहे, पण इच्छा पाहिजे ते शिकण्याची. आपल्या ब्रेनचे 2 हाफ आहेत. मेंदूचा डावा भाग हा बौद्धिक गोष्टींशी निगडीत आहे, मेंदूचा उजवा भाग हा भावनांशी निगडीत आहे, क्रिएटिव्हिटीशी निगडीत आहे, म्युझिकशी निगडीत आहे. तर ह्या 2 मधलं असंतुलन हे बऱ्याच गोष्टींच्या मुळाशी आहे. पार्किन्सन्स मध्ये सुद्धा आपण जे ट्रिमर्स बघतो, ट्रिमर्स म्हणजे काय होतं की 2 ग्रुप ऑफ मसल्स असतात. आपले फ्लेक्झर मसल्स आहेत जे हात समजा असा करतात, त्यावेळी एक्सटेन्सर मसल्स शुड रिलॅक्स, आणि इकडचे मसल्स जेव्हा आकुंचन पावतात तेव्हा इकडच्यांनी रिलॅक्स व्हायला पाहिजे. हा बॅलन्स जर डिस्टर्ब झाला तर इकडचे आकुंचन पावताना इकडचे थोडे आकुंचन पावले तर असं होईल. ह्याच ट्रिमर्स आहेत. हा बॅलन्स आपण कसा मेंटेन करू, वेगवेगळ्या मसल्स ग्रुप मधला बॅलन्स आहे, ब्रेनच्या 2 हेमिस्फिअर मधला बॅलन्स आहे, ऑर्गन्स मधला बॅलन्स आहे. बॅलन्स इज द की. आणि हा बॅलन्स जर आपण मेंटेन करू शकलो तर एकातून दुसरं रिफ्लेक्ट होतं, दुसऱ्यातून तिसरं रिफ्लेक्ट होतं, आणि आपलं जेव्हा बॅलन्स शरीर होतं तेव्हा आपलं आयुष्यच पूर्णपणे बदलतं. याच्यासाठी आपण इंटेलेक्च्युअल ऍक्टिव्हिटी पण केल्या पाहिजे, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन केली पाहिजे, शब्दकोडी सोडवली पाहिजेत, त्याचबरोबर भावना, विचार याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे. चित्रकला, म्युझिक, वाचन, लेखन. आता सरदेशपांडे मला बोलत होते तेव्हा माझ्या तेच मनात आलं की ते सोबत मध्ये काम करत होते आणि लेखन, एक्सप्रेशन हा त्यांचा पिंड होता, पण त्याच्यानंतरही ते थांबले नाहीत. त्यांनी लेखन सुरू ठेवलं तुमच्या स्मरणिकांमधून आणि इतर सगळ्या गोष्टींमधून. आपल्याला जे जे मनात आहे ते आपण एक्सप्रेस करावं. मी आता म्हटलं तसं नवीन नवीन काहीतरी शिकावं, आणि आपण शिकलेलं सुद्धा दुसऱ्यांना कसं शिकवता येईल लेखनाच्या माध्यमातून हे जर आपण बघितलं तर आपलाही फायदा आहे आणि इतरांचाही फायदा आहे. आणि हेच आपल्याला जुने साधू संत सुद्धा शिकवतात. रामदास स्वामींनी सुद्धा म्हटलंय की दिसा माझी काहीतरी लिहित जावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, जे जे आपण असे ठावे ते ते इतर असे सांगावे, शहाणे करूनी सोडावे सकळ जन. किती सिंपल गोष्टीमध्ये त्यांनी हा बॅलन्स कसा मेंटेन करायचा हे सांगितलंय. आणि आता सो कॉल्ड मॉडर्न मेडिसिन आपल्याला काय दाखवतं की हा बॅलन्स जो डिस्टर्ब झालेला असतो सगळ्यांमधलाच, मी म्हटलं तसं ब्रेनच्या 2 भागांमधला, स्नायूंमधला, अवयवांमधला, पेशींमधला, हा बॅलन्स जर आपण आणू शकलो तर आपल्याला एजिंग पण होणार नाही आणि न्यूरोडिजेनरेटिव्ह डिसऑर्डर्स होणारच नाहीत. मला सांगा, खूप पार्किन्सन्सचे पेशंट्स आम्हाला सांगतात की आता यांचं वय झालं हो, म्हणजे पार्किन्सन्स होणारच, थरथर होणारच. महाभारतामध्ये जेव्हा युद्ध झालं तेव्हा द्रोणाचार्यांचं वय किती होतं, अर्जुनाचं वय किती होतं, भीष्माचार्यांचं वय किती होतं, 136, 152, 167. या वयाला या लोकांनी युद्ध केली. म्हणजे बुद्धी, मसल्स किती कंट्रोल असेल. सोपं नाही, युद्ध करणं चुकलं तर आपण म्हणजे मृत्युमुखीच पडणार ना. त्याच्यामुळे एज इज नॉट अ बार. तुमचा बॅलन्स जातोय या चुकीच्या गोष्टींमुळे. हा बॅलन्स जर आणता आला तर तुम्ही कितीही आयुष्य चांगलं जगू शकाल. आपल्या शरीरामध्ये 50 ट्रिलियन पेशी आहेत, 50 ट्रिलियन पेशी, आणि जवळजवळ तेवढेच 50 ट्रिलियन मायक्रोब्स आपल्या शरीरात राहतात. आपल्या तोंडामध्ये अनेक प्रकारच्या बॅक्टेरिया असतात, पोटामध्ये वेगवेगळे जर्म्स असतात. तर 50 ट्रिलियन आपले आणि 50 ट्रिलियन पाहुणे, हे 100 ट्रिलियन पेशी ज्या आहेत त्याच्यातला बॅलन्स कसा मेंटेन होईल, कोण मेंटेन करेल. आपण साधी आता जे डान्स बघितले, 12 जण होती आणि त्यांचे 2 लीडर्स होत्या.
त्या इकडे करून दाखवायच्या, त्या खुणा करायच्या म्हणून बाकीच्यांनी त्यांच्याकडे बघत बघत केलं. असं कोणीतरी कॉन्सर्ट मास्टर जो असतो, 50 म्युझिशियन्स असले तर त्या 50 म्युझिशियन्सना हार्मनी म्युझिकमध्ये आणण्यासाठी कोणीतरी एक गव्हर्नर असतो, कंट्रोलर असतो. तर हा कंट्रोलर आपल्या शरीरामध्ये कोण आहे आणि तो आपल्यापेक्षा कोणी दुसरा नाहीये, पण आपण त्याला कंट्रोलिंग स्किल्स शिकवतो का? ती प्रयत्नपूर्वक शिकवावी लागतात, आपोआप येत नाहीत. त्याच्यासाठी आपण काय प्रयत्न करतो हे बघितलं पाहिजे. आणि हा जर बॅलन्स पेशींमधला गेला, पेशी सुद्धा एक खूप मोठी इंडस्ट्री आहे. पेशीमध्ये एक न्यूक्लियस असतो जो राजा आहे, जो गव्हर्न करतो, आणि हजारो ऍक्टिव्हिटीज पेशीमध्ये सुरू असतात. म्हणजे पेशीमध्ये एनर्जी मॅन्युफॅक्चरिंगची युनिट्स आहेत ज्याला मायटोकॉन्ड्रिया म्हणतात, रायबोसोम्स आहेत, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. एका पेशीमध्ये इतक्या मशिनरीज आहेत, त्याचं सूत्रसंचालन हा न्यूक्लियस करतो. अशा अनेक पेशींचं सूत्रसंचालन टिश्यूमध्ये होत असतं. अनेक टिश्यू मिळून एक अवयव बनतो आणि अशा अनेक अवयवांचं सूत्रसंचालन आपला मेंदू करतो. मेंदूचं सूत्रसंचालन मन करतो आणि मनाचं सूत्रसंचालन आपण करतो. म्हणजे आपण म्हणजे मेंदू नाही, आपण म्हणजे त्याच्याही पलीकडचं कोणीतरी. हा आणखीन एक खूप मोठा विषय आहे. पण हा बॅलन्स आपण मेंटेन करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि आता प्रॅक्टिकली हे कसं करायचं, तर ह्याला आपलं योगशास्त्र हा एक खूप मोठा ॲव्हेन्यू आहे. कारण योगाची व्याख्याच आहे समत्वम योग उच्चते. योग म्हणजे बॅलन्स, समत्व हेच योग आहे, योग दुसरं काही नाही आहे. आणि ज्याला योग जमला त्याला निश्चितपणे हा बॅलन्स रिव्हर्ट करता येईल. पेशींमधला बॅलन्स जमला की टिश्यूजमधला बॅलन्स होईल, टिश्यूजमधला बॅलन्स झाला की ऑर्गन्समधला बॅलन्स होईल, आणि ऑर्गन्समधला बॅलन्स आला की तुम्ही हेल्दीच राहाल. म्हणजे अगदी 150-200 वर्षे सुद्धा तुम्ही, आता आपण रामायण महाभारतातली उदाहरणं घेतली तसे हेल्दी राहू शकाल. पण योगाबद्दल सुद्धा गैरसमजुती आहेत. आमचे पेशंट्स आम्हाला सांगतात की आम्ही 1 महिना योगाचा क्लास लावला आणि छान आम्हाला योगा येतो, आम्ही योगा करतो. पण योगा हे 1 महिन्यात शिकण्यासारखी गोष्ट नाही. योग याचा अर्थ अष्टांग योग. योग चित्तवृत्ती निरोधा अशी पतंजलीने योगाची व्याख्या केलेली आहे. मी योगाच्या फार खोलात जात नाही, कारण पुन्हा 1-2 तास जरी योगावर बोललं, पार्किन्सन्स आणि योगा, तरी तो एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय होऊ शकेल. पण योग म्हणजे अष्टांग योग. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की योग म्हणजे योगासनं अशी खुळचट समजूत खूप लोकांची असते. यम नियम आसन प्राणायाम हे 4 फाउंडेशन आहेत योगाचे, आणि प्रत्याहाराच्या पुढे खरा आंतरिक योग सुरू होतो जो न्यूरोकेमिकल्सनं उपयोगी आहे. म्हणजे प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. खूप जण आम्हाला म्हणतात अहो मेडिटेशनचा क्लास लावलाय, मेडिटेशनला जातो पण जमतच नाही. मी आत्ता ज्या 8 पायऱ्या सांगितल्या त्याच्यात ध्यान ही 7वी पायरी आहे. तुम्ही एकदम PhD करायला निघालात, आधी शाळा शिकायला पाहिजे, मॅट्रिक व्हायला पाहिजे, ग्रॅज्युएट व्हायला पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएट व्हायला पाहिजे, मग PhD करायला पाहिजे. तसं अष्टांग योग हा तुम्ही जर त्या दिशेने प्रगती केली तर डेफिनेटली आपल्याला खूप प्रगती होऊ शकेल. आणि पुन्हा सांगतो, हे खूप सायंटिफिकली प्रोव्हन आहे. म्हणजे आपलं लिंबिक डिॲक्टिव्हेशन वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत मेंदूमध्ये, लिंबिक सिस्टीम जी आहे ती बऱ्याच वेळा विचार, काळजी, टेन्शननी डिस्टॅबिलाइज करते आपली सिस्टीम, आणि मग असे ट्रिमर्स होतात, बॅलन्स जातो. आणि ही लिंबिक सिस्टीम इतर अनावश्यक कनेक्शन्स पासून डिॲक्टिव्हेट करणं हे योगाने होतं, हे आता विज्ञानाने सिद्ध केलेली आहेत. जगभर अनेक पब्लिकेशन्स आहेत. इंटरेस्टिंगली बरीचशी पब्लिकेशन्स वेस्टर्न वर्ल्ड मधून आलेली आहेत. म्हणजे योग आपला पतंजलीचा योग आणि सायंटिफिक पब्लिकेशन वेस्टर्न वर्ल्ड मधून येत आहेत. आपली लोक आपल्याच गोष्टींना पुरेसं महत्व देत नाहीत. असं म्हणतो ना आपण, जिथे पिकतं, जिथे उगवतं तिथे त्याचं महत्व नाही. तसं मी वर्ल्ड योगा कॉन्फरन्सेसमध्ये, आता गेल्या बऱ्याच वर्ल्ड योगा कॉन्फरन्सेसमध्ये मी स्पीकर असतो, पण आमच्या बरोबर अनेक परदेशी स्पीकर आहेत. अँड्रे राहेल आहे फेमस, डॅनियल मॉन्टी आहे, तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. तर ही सगळी मंडळी इतकी खोलात जाऊन त्याचा अभ्यास करतात, आपली पुस्तकं वाचतात, संस्कृत शिकतात, एक सुक्ताचा अभ्यास करतात, की आपल्याला असं वाटतं की आपण किती करायला पाहिजे आणि आपण किती करतो आहोत. म्हणजे आपला योग आणि मास्टरी त्याच्यावर कोण मिळवतंय. आताच माझी ओळख करून देताना सांगितलं, मी इटलीमध्ये साऊथ युरोपियन कॉन्फरन्सला गेलो होतो आणि तिथे माझं न्यूरोसर्जरीवरचं भाषण झाल्यानंतर मला त्या ऑर्गनायझर्स जे आहेत त्यांनी मला विनंती केली की तुम्ही भारतातून आलेला आहात. आता काय झालंय ना, वर्ल्ड योगा डे सेलिब्रेशन जगभर होत आहे आपल्या सगळ्या एम्बसीजमधून, त्याच्यामुळे लोकांना योगाबद्दल खूप उत्सुकता आहे. पण जगभर सगळ्यांची कल्पना अजून योग म्हणजे आसनं एवढीच आहे. आणि अष्टांग योगाची जेव्हा
जेव्हा कल्पना मी सांगितली त्यांना दुसऱ्या दिवशीच्या भाषणात, तेव्हा खूप लोकांनी मला सिन्सिअरली येऊन विचारलं की आम्हाला हे सगळं शिकायचं आहे, आम्हाला पुस्तकं सांगा. वाईट असं वाटतं की आपल्या देशातली किती लोक असं विचारतात, किती लोकांकडे पुस्तकं आहेत आणि त्याच्यातली किती % लोक याचा अभ्यास करतात. एक ग्रुप मी हल्ली असा बघतो की एक फॅशन म्हणून आपल्याला थोडंसं माहिती आहे म्हणून आपली 2-4 योगाची पुस्तकं एक्झिबिशन म्हणून आणतात आणि घरात ठेवून देतात. वेळ असला तर ती करमणूक म्हणून सांगतात की 2-4 लोकांशी पार्टीमध्ये बोलायला बरं की योग म्हणजे असं असतं. तर तसं नाही आहे. आपण इंटेलेक्च्युअल गोष्टींच्या पलीकडे जाऊन ते आचरणात किती कसं केव्हा आणू शकतो हे बघणं योगासाठी खूप गरज आहे. आपल्या योग, वेद, उपनिषद याच्यामध्ये खजिना आहे, तो आपण एक्सप्लोर जर केला तर आपण इझिली बॅलन्स आणू शकू आणि मग हे सगळे इलनेसेस राहणार नाही. आपण जे म्हणतो जुनं ते सोनं, हा जर अप्रोच आपण अंगी बाळगला तर एकमेकांना मदत केली पाहिजे, एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे. हे तर आपल्या संस्कृतीत आहेच ना. हे काही वेगळं कोणी शिकवायला हवं का, सांगायला हवं का आपल्याला? आणि आपण खरंच मनातून तेवढं प्रेम करतो का? पुन्हा आपण पार्किन्सन्सकडे जर आलो तर शुभंकर आणि शुभार्थी किती लोक अगदी प्रेमाने ते सगळं करतात आणि किती लोक आता करावं लागतंय म्हणून करतात. काही जण एक्सप्रेस करतात, काही जण एक्सप्रेस करत नाही. पण आपली संस्कृती आपल्याला शिकवते की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आपण देवाजवळ, तुळशीजवळ सगळीकडे तुपाचा दिवा लावतो, निरांजन लावतो. काय फरक आहे? वेस्टर्न वर्ल्डमध्ये छान छान बल्ब्स लावतात, त्या बल्बचा प्रकाशही कदाचित निरांजनापेक्षा मोठा असतो. पण या दोन्हीमध्ये फरक मला एक वाटतो की आपण एका निरांजनावरून दुसरीची वात पेटवू शकतो, पण एका बल्बवरून दुसरा बल्ब लावू शकत नाही. तर आपल्याला पूजा करताना आपली संस्कृती हे शिकवते. आपण डे टू डे लाईफमध्ये आपण बघतो की तुम्ही प्रगती करता. मी मगाशी उदाहरण दिलं तसं वेगवेगळी क्षेत्र पुढे झाली आहेत. पीपल आर गेटिंग रिचर अँड रिचर आणि बोलण्याचे विषय असतात. आमच्याकडे अमुक गाडी आली, इतके लाखाची आली, दुसऱ्याकडे इतक्या लाखाची आली. पण मटेरियल प्रोग्रेस हा एक भाग आहे, पण आपण आतून किती सुधारलो, एकमेकांवर किती प्रेम करतो, आपला दुसऱ्याला किती उपयोग होतो याचा आपण विचार करतो का? एक मोठं नारळाचं झाड आहे, खूप उंच आहे, त्याला नारळ लागलेत, ते काढायला माणसं बोलवावी लागतात. त्याच्यापेक्षा एक छान फळांनी लगडलेलं आंब्याचं झाड आहे की पटकन आपण आंबा तोडून खाऊ शकतो. तोंड आपलं गोड होऊ शकतं, मन तृप्त होऊ शकतं. आपल्याला आंब्याचं झाड जास्त आवडेल का नारळाचं झाड जास्त आवडेल? तर आपण खूप मोठं होण्यापेक्षा आपण दुसऱ्याच्या जर उपयोगी पडलो तर डेफिनेटली आपलं रेकग्निशन त्या माणसाच्या मनात होईल आणि आपण नारळ व्हायचा का आंबा व्हायचा हा चॉईस आपला स्वतःचा आहे. पण आपण दुसऱ्याच्या उपयोगी जर पडलो तरच आपलं आयुष्य आपण काहीतरी सार्थकी लावलं असं म्हणता येईल. आणि हा जर अप्रोच सगळ्या शुभंकरांनी ठेवला तर शुभार्थी पण सुखावतील आणि शुभंकर पण एक वेगळं समाधान त्यांना मिळेल. म्हणजे मला असं म्हणायचं की लुक एट इट एज अन अपॉर्च्युनिटी की मला पार्किन्सन्सचं कोणातरी आहे माझ्या जवळ आणि मला सर्व करायची संधी मिळतीये. लेट मी हेल्प इट आउट. किती लोकांना ही संधी मिळते? ज्यांच्या घरात पार्किन्सन्स नाहीत त्यांना संधी नाही मिळत. आपल्यालाही देवानी संधी दिली आहे, त्या संधीचं मला सोनं करू दे. आपण म्हणतो की केवड्याच्या झाडाला फळ येत नाही, पण त्याच्या सुगंधाने तो सगळ्या जगाला मोहवून टाकतो. आपलं जगणं जे आहे हे जेवणातल्या मिठासारखं पाहिजे. पाहिलं तर ते दिसत सुद्धा नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही. आणि असतं किती छोट्या प्रमाणामध्ये, अगदी म्हणजे खूप काही श्रीखंडाची वाटी नसली तरी चालेल. तुम्ही सगळे काम धंदे सोडून घरातल्या पार्किन्सन्सच्या माणसाजवळ 24 तास बसलंच पाहिजे असं नाही. तुम्ही सगळं करून जरी काही पार्ट ऑफ एनर्जी तुमची आणि वेळ जर दिला आणि प्रेमाने हात हातात घेतला तर जे प्रेम मिळणार आहे, ज्या फिलिंग शेअर होणार आहेत शुभंकर आणि शुभार्थींमध्ये, त्या खूप स्पेशल असणार आहेत. ऑलवेज वन शुड रिमेंबर की सुखामध्ये असणाऱ्या माणसाला भेटला नाहीत तरी चालेल. 4 मित्रांबरोबर पार्ट्या करू, हे करू, हे 10 ऐवजी 9 वेळा केलं तर चालेल. पण दुःखामध्ये असलेल्यांच्या पाठीशी जर आपल्याला उभं राहता आलं तर त्याच्यातलं सुख समाधान हे खूप वेगळं आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. शुभार्थींनी सुद्धा आपल्या दृष्टिकोनाबद्दल काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. खूप पेशंट्सचं आम्हाला म्हणजे शुभंकरांची कंप्लेंट असते की यांच्यासाठी कितीही केलं तरी ते समाधानीच नाहीत. आता हा जो व्ह्यू आहे म्हणजे सगळं शुभंकरांनीच करायचं आहे असं नाहीये. शुभार्थींनी सुद्धा त्यांचा अप्रोच हा
अंडरस्टँडिंग, म्युच्युअल कॉपरेशन, ॲक्सेप्टेबिलिटी ह्या फ्रंट्सवर वाढवला पाहिजे. म्हणजे आपलं कोणीतरी हेल्प आउट करतंय याच्यासाठी शुभंकरांचे आभार मानले पाहिजेत, मनातून ते वाटले पाहिजेत आणि बोलून दाखवायला काही अडचण नाही आपल्या मनामध्ये जर असलं तर, की एवढं तू किंवा माझ्यासाठी करतायस किंवा करतोयस त्याच्याबद्दल आय एम ग्रेटफुल हे एक्सप्रेस करायला काय अडचण आहे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की लख्ख उजेडात चालताना सहाय्य करायला भेटणारे अनेक जण असतात, पण अशा लोकांचा आपण शोध घ्यायला पाहिजे की जे आपल्याला अंधारातही साथ देतील. आणि हे अंधारात साथ देणारे आपले शुभंकर आहेत हे आपण कधी विसरायला नको सगळ्या शुभार्थींनी. दुसरा एक महत्वाचा मुद्दा असाही लक्षात घेतला पाहिजे, कधी कधी 100 पैकी 5 वेळा, 10 वेळा, 20 वेळा कधी एखादं चिडून वाक्य शुभंकर जर बोलत असतील तर त्याचाच राग मनात धरून ते घट्ट पकडून धरणं हा एक चुकीचा अप्रोच आहे. ते सोडून द्यायला पाहिजे. तिकडे बघण्याचा दृष्टिकोन असा केला पाहिजे की लोहाराकडे अनेक हातोड्या तुटतात पण आयरन मात्र कायम टिकून राहते. तसं आपण आयरनीसारखं पक्क व्हायचं की जे घाव घालतात ते त्यांच्या कर्मामुळे तुटतात, पण जे घाव सहन करतात ते मात्र कायम आयुष्यात अभंग राहतात. हा एक दृष्टांत लक्षात ठेवला पाहिजे. कारण दोघांनी जर दृष्टिकोन बदलला तरच ते वर्कआउट होईल. म्हणजे प्रॅक्टिकली अनेक पेशंट्सची अनेक आयुष्य बारकाईने बघितल्यानंतर एक लक्षात येतं की इथे स्टेजवर उभं राहून 4 गोष्टी सांगणं सोपं आहे, पण प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही 24 तास शुभंकर शुभार्थींचं रिलेशन जगता, अनुभवता, तेव्हा ते खरंच सुखकारक होण्यासाठी काय केलं पाहिजे, तर ते मी महत्वाचे मुद्दे इथे मांडायचा प्रयत्न करतोय. आणि या सगळ्याला सायंटिफिक बेसिस आहे, शास्त्रीय वैज्ञानिक दृष्टिकोनातून ते सिद्ध झालेलं आहे. क्लिनिकल सायकोलॉजिकल रिव्ह्यू ह्या जर्नलमध्ये एप्रिल 2020च्या अंकामध्ये व्हॉल्यूम 77, मागे जे 1-2 जण लिहून घेत आहेत रेफरन्सेस त्यांच्यासाठी पुन्हा सांगतो, क्लिनिकल सायकोलॉजी रिव्ह्यू व्हॉल्यूम 77 पब्लिश्ड इन एप्रिल 2020, त्याच्यामध्ये संशोधनामध्ये असं सांगितलंय की सगळ्या न्यूरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डर्सच्या मूड स्विंग्स आणि मानसिक संतुलनासाठी आणि शरीरातल्या बॅलन्ससाठी सगळ्यात इन्फ्लुएन्शियल फॅक्टर म्हणजे रिलेशनशिप्स. सगळ्यांची रिलेशनशिप्स, फॅमिलीमधल्या रिलेशनशिप्स, सोशल रिलेशनशिप्स, सगळ्यांची रिलेशनशिप्स. आणि ऑलवेज यू शुड रिमेंबर की परफेक्ट रिलेशनशिप म्हणजे कधीच काहीच भांडण होणार नाही असं नाही आहे. मतभेद होतील, 4 शब्द होतील, पण ते किती वेळ लक्षात ठेवायचे, काय विसरायचं आणि काय धरून ठेवायचं हे आपल्या हातात आहे. हे जर चुकलं तर आपली सगळी रिलेशनशिप मॅनेजमेंटच डिस्टर्ब होऊन जाते. एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. आपण पुण्यात आहोत, पर्वती उतरून येत असताना माझे पुणे आणि मुंबईचेही बरेच पेशंट्स आहेत, त्याच्यामुळे ते काही गोष्टी शेअर करतात. एक आपले शुभार्थी पर्वती उतरत असताना एक मुलगा 10-12 वर्षाचा चढत होता आणि चढताना त्याच्या पाठीवर त्याची बहीण होती, अशी घेतली होती त्यांनी दोन्ही खांद्यावर. तर ते सहज हसून म्हणले की अरे चढण खूप आहे, तू एवढं ओझं घेऊन जातोयस वर, मला तर उतरताना पण धाप लागतीये, तू चढणार आणि मग उतरणार. त्याच्यावर तो पटकन म्हणतो की आजोबा हे ओझं नाही, माझी बहीण आहे ती. ह्याच्यात किती मोठा आशय आहे की आपण याला ओझं म्हणायचं का, ओझं समजायचं का, ही माझी बहीण आहे, हे माझं ओझं कसं होऊ शकेल, हे ओझं नाहीच आहे, मला आनंद आहे तिला घेऊन जाण्यामध्ये पर्वतीला. हा जेव्हा अप्रोच माणूस अंगी बाणवेल तेव्हा हे सगळं बदलेल. आणि आज रियालिटी काय बघतो आपण इन स्टार्क कॉन्ट्रास्ट टू ऑल दिस. कुठे आहेत रिलेशनशिप्स? सख्या भावंडांमध्ये जमिनीच्या व्यवहारावरून भांडणं होतात, मारामाऱ्या होतात, डोक्यात कुऱ्हाड घालतात, आमच्याकडे येतात हेड इंजुरी आणि ब्रेन इमरेज घेऊन. सख्खे भाऊ, ते कुंपण इकडे घालायचं का तिकडे घालायचं, आणि दोघं अगदी भरपूर पैसेवाले, म्हणजे त्यांना काही फरक पडत नाही ते एवढं करण्या इतकं. आणि बरं जमीन कोणाची? वडिलांची. म्हणजे ह्यांचे 5 रुपये पण त्याच्यासाठी गेलेले नाहीत. तर हे रिलेशन याला किती म्हणजे आपण याच्यावर विचार केला पाहिजे. आई वडील आणि मुलांचं रिलेशन्स, याला तर रोज कन्सल्टिंगमध्ये बसलं की आम्हाला रोज 2 किंवा 4 पेशंट्स असे येतात की मन भरून येतं की हे सगळं बघून. वृद्धाश्रमामध्ये असलेल्या लोकांची संख्या वाढतीये, हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज केलेल्या पेशंट्सच्या बरोबर मुलगा मुलगी नातेवाईक कोणीच नसतं, शेजारी पाजारी असतात. हे हल्ली कॉमन होतंय. मुलं फोन करून सांगतात की चांगल्यात चांगली ट्रीटमेंट करा, पैशाची काळजी करू नका. फार श्रीमंत झालेत सगळे लोक हल्ली, पैसे सगळ्यांकडे आलेत,
पण मटेरियल गेन्सच्या ऐवजी मनाने श्रीमंत व्हा. त्यांनी तुमची हॉर्मोन्स बदलतील, न्यूरोकेमिकल्स बदलतील, न्यूरोनल ट्रान्समिशन्स बदलतील, आयुष्य बदलेल. तर ह्याची आज गरज आहे. भावा बहिणींमधले संबंध. एक मुंबईचे प्रसिद्ध ब्रेन ट्युमर झालेली एक व्यक्तिमत्व, म्हणजे टेलिव्हिजन आणि फिल्म इंडस्ट्रीमधले पण खूप जण माझे पेशंट्स आहेत, नाव सांगणं बरं नाही पब्लिक प्लॅटफॉर्मवर, पण अतिशय प्रसिद्ध व्यक्ती ती, ब्रेन ट्युमर, ब्रेन कॅन्सर त्यांना झालेला, माझ्याकडे ॲडमिट होते. आणि एक दिवशी सगळं छान ऑपरेशन वगैरे झालं, मी राऊंड घ्यायला आलो 3-4 दिवसांनी, छान उठून बसले होते, अगदी खुशीत होते. म्हणून मी गमतीने म्हटलं की आज एवढी खुशी कसली तुम्हाला, तुम्ही छान दिसताय, तर बरं झालं वाटतं, डिस्चार्ज लवकर पाहिजे का. तर ते म्हणले की गेली 20 वर्ष माझ्याशी अबोला असलेली माझी बहीण मुंबईतच राहणारी मला मुंबईहून आज इथे भेटायला आली होती. 20 वर्षांनी ती भेटली, त्याचा आनंद आहे. म्हणजे याला कॅन्सर झाला हे कळल्यावर ती बहीण भेटायला आली. 20 वर्षाची बोलत नव्हती, तिला भेटायला याला कॅन्सर व्हावा लागला का. हे बहीण भावातलं नातं आहे. अशी अक्षरशः मी म्हणतो तशी शेकडो हजारो उदाहरणं आम्हाला, मी म्हटलं तसं पेशंट्सकडून आम्हीच शिकतो आणि आयुष्याकडे वेगळ्या पद्धतीने बघायला लागतो. नवरा बायकोंमधलं नातं काय आहे, आपण स्वतःला प्रश्न विचारलेला बरा. सगळं गिव्ह अँड टेक बेसिसवर आहे. IT प्रोफेशनल मधले तर इतके लोक आमच्याकडे येतात डोकं दुखतंय म्हणून, त्यांना काही नसतं, स्कॅन काढून आणतात की आमच्याकडे येताना ब्रेन ट्युमर तर नाही ना बघायला. पण केवळ स्ट्रेन रिलेशनशिप आणि आपापसातली कॉम्पिटिशन, याला 20 लाखाचं पॅकेज, बायकोला 22 लाखाचं मिळालं की बॅलन्स डिस्टर्ब होतो, तिला 22चं ह्याला 23 झालं की बॅलन्स पुन्हा येतो. हे सगळं बदलायला नको का. हे पैशाच्या गणितावर आहे का काय आहे. तुम्ही म्हणजे नवरा बायको आहात का काय नातं आहे. आणि हे जर नातं नवीन लग्न झालेल्या किंवा पहिल्या 5 वर्षामध्ये हे जर नातं आहे, तर दुर्दैवाने तुमच्यावर जर कधी शुभंकर शुभार्थी अशी वेळ आली तर पुढे 25 वर्षांनी काय होणार आहे. फार विदारक चित्र आहे. म्हणजे आपण सिरियस इंटरव्हेन्शन जर केलं नाही तर, आणि ही खूपशी एज्युकेटेड लोक आहेत, ही खूपशी सधन लोक आहेत. म्हणजे त्याच्यापेक्षा खालच्या क्लासमध्ये ही नाती खूप चांगली वाटतात स्टॅटिस्टिकली. आणि जो माणूस प्रगत होत गेला, हुशार होत गेला, श्रीमंत होत गेला, प्रगल्भ होत गेला, समृद्ध होत गेला, तेवढी नाती खराब झालेली दिसतात. एक तर मला कपल पुण्याचंच आहे, मुलगी नाशिकला बाहेर असल्यामुळे ती येते माझ्याकडे. एका IT कंपनीमध्ये चांगल्या पदावर मुंबईला काम करते. लग्न होऊन 3 वर्ष झाली, डायव्होर्स झाला, दुसरं लग्न झालं, 2 वर्ष झाली आणि आता दुसऱ्या डायव्होर्सची केस आहे चालू. डोकं दुखतं म्हणून माझ्याकडे येते. बोलता बोलता एकदा ती मला म्हणली की पहिल्या डायव्होर्सच्या वेळी 1.5 कोटी कॉम्पेन्सेशन मिळालं, मी पुण्यात फ्लॅट घेतला, आता सोडणार नाही म्हणे, आता मला मुंबईला फ्लॅट घ्यायचा आहे. म्हणजे ही कमोडिटी आहे. एक लग्न, एक डायव्होर्स, इतके कोटी, एक फ्लॅट, दुसरं लग्न, दुसरा डायव्होर्स. भावना, आत्मीयता, प्रेम, आपुलकी कुठे आहे. म्हणजे हे जोपर्यंत आपण बदलत नाही. बरं, एक आता लिव्ह इन रिलेशनशिप्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लग्न करायच्या आधीच काही दिवस एकत्र राहतात, करायला नको, जबाबदारी नको म्हणून आधी काही दिवस राहून बघू म्हणतात, मग तेच छान वाटायला लागतं. त्याचं दुसरं टोक आता बघायला मिळतंय, अनडायव्होर्स्ड कपल. पटत नाही अजिबात, पण घटस्फोटही नको. आता मुलं मोठी झाली, कशाला घटस्फोट, आहे तसं राहू. मग तू माझं तोंड बघू नको, मी तुझं तोंड बघत नाही. आणि एखाद्या गेस्ट हाऊस मध्ये कसं राहतो. बरं, घरं मोठी, बेडरूम्स भरपूर, एक इकडे झोपतो, एक तिकडे झोपणार, एकमेकांशी बोलायचा संबंध नाही, काही नाही. TV पण भरपूर घरात, तुला हवं ते तू बघ, मला हवं ते मी बघतो, काही एकमेकांचा संबंधच नाही. आणि अशी सिच्युएशन जेव्हा शुभंकर शुभार्थी बनतात तेव्हा एक माझे पेशंट रात्री बेडवरून पडले, त्यांना बोलवता सुद्धा आलं नाही बायकोला, आणि सकाळ झाल्यानंतर लक्षात आलं की ही हॅड हेड इंजुरी आणि ब्रेन हिमरेज. मग सकाळी आमच्याकडे आणल्यावर आम्ही ट्रीटमेंट दिली. मी सरदेश पांडे यांना म्हटलं, ते मला आर्टिकल त्यांचं फार भावलं, कारण त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं होतं की माझ्या तोंडातून आवाज फुटेना आणि मिसेसला तो ऐकू येईना. तर ह्या खूप टचिंग गोष्टी आहेत. तर हे जोपर्यंत ही कन्सेप्ट बदलत नाही, म्हणजे पूर्वी लग्न हा संस्कार असायचा, तेव्हापासूनच अग्नीला साक्षी ठेवून 7 फेऱ्यांचा अर्थ किती सुंदर आहे, कन्यादानाचा अर्थ काय आहे, लज्जा होमाचा अर्थ काय आहे, आता मागे पडत चाललाय. आता लग्न हा संस्कार राहिला नाहीये, हा उपचार झालाय. मोठमोठ्या 5 स्टार हॉटेल्समध्ये लग्न करायची, खूप लोकांना बोलवायचं, लाखो रुपये त्याच्यामध्ये उडवायचेच म्हणेन मी. काही लोक हवेत विमानात लग्न करतात, काही बोटीवर लग्न करतात. आणि नातं, प्रेम, आपुलकी ह्याच्याशिवाय सगळं आहे लग्नामध्ये. मग त्याचे परिणाम आपण हे बघतो. आणि मग वेळ आल्यानंतर काय होणार पुढे, याचा सिरियसली विचार आपण केलेला बरा. आता जे गाणं म्हटलं
ते उबंटू सिनेमामधलं होतं. त्याचा थोडासा बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो. उबंटू ही आफ्रिकेतली एक जमात आहे आणि त्यांचं एकी हेच बळ हे ब्रीदवाक्य आहे. एक छोटीशी गोष्ट अशी की एकानी 10-12 मुलं खेळत होती, त्यांना एक मिठाईचा बॉक्स दिला आणि त्याला सांगितलं की तुम्ही सगळे इथपासून त्या झाडापर्यंत पळा आणि जो पहिला नंबर येईल त्याला ही एवढी सगळी मिठाई मी झाडाच्या खाली ठेवलेली आहे ती मिळेल. तर टू द बेस्ट ऑफ हिज सरप्राईज ती सगळी 10-12 मुलं एकमेकांच्या हातात हात घालून त्यांनी साखळी केली आणि सगळेच पळाले आणि सगळ्यांनी मिठाई शेअर केली. तेव्हा तो म्हणला की अरे तुम्हाला तर मी शर्यत लावायला सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं की आमचे भावंडांसारखे मित्र आहेत, इथे शर्यतीचा प्रश्नच नाही, कोणीही जरी पहिले झाडाशी पोहोचला तरी सगळी मिठाई आम्हीच खाणार आहोत, मग निदान इथून झाडापर्यंत जायचा आनंद आम्ही साखळी करून का घ्यायचा नाही. तर ही जी उबंटूची कन्सेप्ट आहे, ही उबंटूची कन्सेप्ट जर आपण अनुभवली तर ती आपलं आयुष्य बदलेल. आणि ह्याला पुन्हा सायंटिफिकली काय होईल याचं प्रूफ तुम्हाला देतो की एकमेकांच्या भावना शेअर करणं, एकमेकांबरोबर राहणं, एकमेकांशी बोलणं, एकमेकांना काय होतंय ह्याचा त्याला आलेला अनुभव आपण त्याच्या जागी असलो तर काय होईल हे अनुभवणं, सहअनुभूती ही जी असते, या सहअनुभूतीने खूप 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 फायदे होतात. तेल अवीव युनिव्हर्सिटी आहे इस्रायलची, त्याच्यातला एक मोठा रिसर्च रिसेंटली पब्लिश झाला आहे. सेल म्हणून फेमस जर्नल आहे इंटरनॅशनल, खूप मोठं त्याचा इम्पॅक्ट फॅक्टर आहे. त्याच्यामध्ये मार्च 23चा इश्यू आहे, गेल्या वर्षीचा, 1 वर्षापूर्वीचा. तिथे त्यांनी सांगितलेलं आहे की एक झाड दुसऱ्या झाडाशी कम्युनिकेट करतं, झाडांनाही स्ट्रेस येतो, डिहायड्रेशन असलं, झाडांना पुरेसं जर पाणी मिळालं नाही तर ते किंकाळ्या फोडतात, ओरडतात, दुःख व्यक्त करतात, जे दुसऱ्या झाडांना समजतं, पशुपक्ष्यांनाही समजतं. ह्युमन इयरची ऑडिबिलिटी रेंज ही 20 ते 20,000 हर्ट्स आहे. त्याच्या अलीकडचंही आपल्याला ऐकू येत नाही आणि पलीकडचं पण ऐकू येत नाही. आपण म्हणतो की कुत्र्यांना खूप आवाज ऐकू येतात जे आपल्याला ऐकू येत नाहीत. बऱ्याच प्राण्यांना 35,000 हर्ट्सचे ऐकू येतात, म्हणजे ते आवाज असतात पण आपल्या कानाने ऐकू येत नाहीत. तसं झाडांचं सुद्धा जे एकमेकांशी कम्युनिकेशन आहे त्याच्यावरचं हे खूप इंटरेस्टिंग पब्लिकेशन आहे. त्यांनी मशीन लर्निंगचे अल्गोरिदम्स वापरून असं प्रूव्ह केलंय की जर तुम्ही करवत घेऊन झाडाचा बुंधा कापला तर ते झाड किंकाळ्या फोडतं आणि ते आजूबाजूची झाडं आणि पशुपक्षींना कळतं, ते रिस्पॉन्ड करतात त्याला. किती टचिंग आहे हे. एक हिडन लाईफ ऑफ ट्रीज म्हणून पुस्तक आहे, हिडन लाईफ ऑफ ट्रीज. हे पुस्तक जे आहे हे पुस्तक वर्णन करतं की आपलं असं www आपण सर्च करतो ना इंटरनेटवर, वर्ल्ड वाईड वेब, तसं वूड वाईड वेब असं आहे. सगळी झाडं जी आहेत त्यांची लाकडं आहेत ती एकमेकांना जोडलेली आहेत. कशाने जोडलेली आहेत? जमिनीखालच्या मुळांनी. हे सगळं कनेक्टेड वेब आहे आणि ते इतकं वेल नीट ऑर्गनाइज्ड आहे. एखादा जर पीस ऑफ लँड तुम्ही बघितलं, एखादं जंगल बघितलं तर सगळे एकत्र आहेत. म्हणजे एक चंद्रबनी म्हणून इन्स्टिट्यूट आहे फेमस डेहराडूनच्या जवळ, त्यांचा संशोधनपर निबंध आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की चंदनाच्या जंगलामध्ये काही सागाची झाडं लावतात म्हणजे चंदनाच्या झाडाची वाढ चांगली होते. साग हे परोपकारी धरलं जातं, चंदनाच्या झाडांबरोबर साग, आणि सायंटिफिकली प्रोव्हन आहे. तसंच जर एका ठराविक सेट ऑफ ट्रीजची कम्युनिटी असली आणि समजा तुम्ही सगळी ट्रीज ती कापून टाकली, 1-2च ट्रीज ठेवली आणि तिथे दुसरीच झाडं लावली, तर आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक जर जवळ नसले तर काय होईल? त्या माणसाला जगावंसं वाटत नाही. तसं ते एकटं दुकटं राहिलेलं झाड सुद्धा मरून जातं पटकन. हे सायंटिफिकली प्रोव्हन आहे. म्हणजे आपण वाचलं पाहिजे हिडन लाईफ ऑफ ट्रीज. आणि मनात असं येतं की जे झाडांमध्ये आहे ते माणसांमध्ये नसावं का, आणि जर माणसांमध्ये ते आहे तर ते आपण सुप्तच ठेवावं का? काय याला मार्ग आहे? अनुभवाने, सहअनुभूतीनेच दोघांचा फायदा होईल. शुभार्थींचाही फायदा होईल, शुभंकरांचाही फायदा होईल. आपल्याला सगळ्यांना गौतम बुद्धाची गोष्ट माहिती आहे की आधी तो सिद्धार्थ म्हणून राजपुत्र होता. तो जेव्हा राजवाड्यातच बसून होता, त्यांनी कुठली दुःख पाहिली नव्हती, तेव्हा तो गौतम होता.
आणि बाहेर सिद्धार्थ होता, आणि बाहेर गेल्यावर जेव्हा प्रेतयात्रा आणि दुःख त्यांनी बघितली तेव्हा त्याचा गौतम झाला, गौतम बुद्ध झाला पुढे. तर आपण आपल्या आपल्या कोशात राहण्यापेक्षा आपण जर शेअर केलं तर शुभंकरांचाही शुभार्थीने एवढाच फायदा होईल. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी अनुभवाने, सहानुभूतीने आपण सिद्धार्थाचा गौतम बुद्ध कसा होऊ याचा आपण विचार केला पाहिजे. मात्र त्याच्यासाठी परस्परांवरचा विश्वास पाहिजे, प्रेम पाहिजे. आपलं चुकलं तर क्षमा याचनाही करायला कमीपणा वाटायला नको. आणि समोरच्याने पण, मी म्हटलं तसं, कोणी क्षमा मागितली तर आपण क्षमा पण केली पाहिजे. म्हणजे तेवढा ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह पाहिजे. आणि सगळ्यांनी हे जर जबाबदारीने एकमेकांना समजून घेतलं, दुसऱ्याही माणसाची बाजू असते. आपण युजली काय होतं, आपलीच बाजूचा नेहमी विचार करतो आणि आपलंच कसं बरोबर हा मनामध्ये विचार येतो. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एका महासागरातून एक जहाज जात असतं आणि त्याला समोर लाईट येताना दिसतो त्याच्याच लाईनमध्ये. तर हे वॉरशिप असतं, सिग्नल पाठवतं की तू बाजूला व्हा, आपण एकाच रेषेत टक्कर होईल आपली. तर समोरून सिग्नल येतो तुम्ही बाजूला व्हा. तर ह्याला राग येतो, इगो, की मला बाजूला व्हायला सांगतोय. तो सांगतोय मी युद्ध नौका आहे, तू बाजूला हो. तरी तो म्हणतो तूच बाजूला हो. पुन्हा हा रिटॉर्ट करतो त्याला की तू आता बाजूला नाही झालास तर मी एक मिसाईल फायर करीन आणि तुला डिस्ट्रॉय करून टाकीन, मी खूप बलशाली आहे, त्याच्यामुळे तूच बाजूला हो. तर उत्तर येतं की मी बाजूला होऊच शकत नाही, कारण हा लाईट हा दीपस्तंभाचा लाईट आहे किनाऱ्यावरचा, मी कसा बाजूला होणार. तर दुसऱ्याचा दृष्टिकोन काय आहे, आपण इगो म्हणून त्याला म्हणतोय तुझंच चुकलं, तूच बदल, पण आपल्यालाच कधी कधी बदलायची आवश्यकता आहे, कारण तो एका ठराविक लिमिटपेक्षा जास्त बदलूच शकत नाहीये. हे समजायला पाहिजे. आणि हे जर नीट समजलं आपल्याला तर आपल्याला नाती जोपासणं हे शक्य होईल. कारण नाती ही जोपासावी लागतात, ती हळूहळू वृद्धिंगत करावी लागतात. ओव्हरनाईट नातं होत नाही. एखाद्या माणसाशी आपलं काम आहे म्हणून त्याला लगेच फोन करायचा आणि म्हणायचं की अरे आपण तर इतके जुने संबंधी आहोत, याचा काही उपयोग होत नाही. जसं झाडाला आपण खतपाणी घालतो तसं ते नातं नर्चर करावं लागतं. किंवा झाडाबरोबरच मी बऱ्याच वेळा उदाहरण देतो की एखादा चित्रकार कसं चित्र काढतो, की आपण सुद्धा शाळेमध्ये चित्र काढायचो, एक पाणी काढायचो, एक होडी काढायचो, एक नावाडी काढायचो, वल्लवणाचं हे काढायचो, मग त्याच्यानंतर डोंगर काढायचो, त्या डोंगरामागे उगवणारा सूर्य काढायचो, मग थोडे पक्षी काढायचो. तसं एक 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 गोष्टी, अनुभव नात्यांमध्ये जर रंग भरले गेले तर ते नातं छान इव्हॉल्व्ह होतं. मात्र प्रयत्न याचाही करावा लागतो की हे रंग भरत असताना जवळ ठेवलेली काळ्याशाईची दौत धक्का लागून उपडी होत नाही, नाहीतर अनेक कष्ट घेऊन ते काढलेलं चित्र एका क्षणार्धात काळं होऊन जातं. तर तो आपण प्रिकॉशन घ्यायला पाहिजे की सगळं मनासारखं होत असताना एखादी गोष्ट झाली की आता तुझा माझा काही संबंध नाही, अशी नाती स्पॉईल झालेली पण मी खूप जवळून बघितलेली आहेत. याला पुन्हा प्रश्न दृष्टिकोनाचा आहे की मला पार्किन्सन झालाय, माझ्या घरात कोणीतरी पार्किन्सनचं आहे, मला असं करावंच लागतंय, मला कंटाळा आला, मला आयुष्य नाही का दुसरं, मी काय हेच करायला जन्माला आलोय किंवा आलेली आहे का, हा निगेटिव्ह अप्रोच नको. आणि शुभार्थींनी सुद्धा पार्किन्सन झालं म्हणजे काही कॅन्सर नाहीये, मी सुरुवातीला म्हटलं तसं खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत, त्यांनी काही तुमचा मृत्यू लगेच होणार नाहीये. आपण जे शाळेमध्ये शिकलो ना की मी नवीन भारी बूट घेण्यासाठी हट्ट तोपर्यंत केला जोपर्यंत ज्याचा पायच कापून टाकलाय अशा व्यक्तीला मी भेटलो नाही. नंतर माझ्या लक्षात आलं की याला पायच नाहीये, मला निदान पाय आहेत तर घालायला बूट साधा चालेल, महागच पाहिजे असं मी आईवडिलांकडे हट्ट करणार नाही. तसं पार्किन्सन होणं ही खूप चांगली गोष्ट नाही, पण आपल्याला कॅन्सर तरी नाही, इतके वेगवेगळे आजार आहेत, स्पॅस्टिक क्वाड्रुप्लेजियाज आहेत की सर्वायकल कॉर्ड ट्रान्सेक्शनमध्ये आम्ही बघतो की दोन्ही हात दोन्ही पायामध्ये शक्ती नाही आणि कायम व्हीलचेअर लाईफ. त्याच्यापेक्षा आज इथे आपण डान्स करू शकतोय, आपण म्युझिक करू शकतोय, पुस्तकं वाचू शकतोय, आपण बॉटल्सवर पेंटिंग करू शकतोय, किती गोष्टी आपण करू शकतोय. म्हणजे काउंट युअर ब्लेसिंग्स, थिंक अबाउट द हाफ फिल्ड ग्लास. आणि अदरवाईज ना चित्र खूप म्हणजे गंभीर आजार आहेत. म्हणजे आमच्या ब्रांचमध्ये तर ICU मध्ये गेलं की कोणाला नाकात नळ्या आहेत, कोणाला ऑक्सिजन आहे, कोणाला युरिनला कॅथेटर आहे. तुम्ही सगळे आज हिंडा फिरताय, हे किती मोठं देवाने दिलेलं वरदान आहे. हाऊ मच यू शुड कॅपिटलाइज ऑन एव्हरी सिंगल डे विच गॉड हॅज गिव्हन यू, हे भाग महत्वाचा आहे. आपण सगळ्यांनी, मला असं वाटतं, एक लास्ट लेक्चर म्हणून एक खूप चांगलं पुस्तक आहे, कोणी वाचलंय आपल्यापैकी?
हात वर करा. रँडी पाउच म्हणून लेखकाचं पुस्तक आहे, लास्ट लेक्चर. रँडी पाउच हा कार्नेज मेलन युनिव्हर्सिटी मधला प्रोफेसर होता आणि अमेरिकेमध्ये आजही कार्नेज मेलन युनिव्हर्सिटीमध्ये अशी प्रथा आहे की एखादा प्रोफेसर जेव्हा रिटायर्ड होतो तेव्हा रिटायरमेंट नंतर त्याचं एक शेवटचं लेक्चर त्यांच्या सेंट्रल ऑडिटोरियम मध्ये ठेवलं जातं, जे सगळ्या स्पेशालिटीजसाठी असतं एकत्र. म्हणजे त्याचा विषय कुठलाही असो, सगळ्या स्पेशालिटीचे लोक एकत्र येऊन सेंट्रल ऑडिटोरियम मध्ये त्याचं लेक्चर असतं आणि ते सगळ्या स्पेशालिटी साठी असल्यामुळे ते लाईफ स्किल्स बद्दल असतं की आयुष्य कसं जगावं याच्याबद्दल असतं. तर रँडी पाउचला वयाच्या अगदी अर्ली स्टेजमध्ये कॅन्सर झाला आणि तो स्प्रेड झाल्यावरच डिटेक्ट झाला. त्याच्यामुळे त्याचं उर्वरित आयुष्य 6 महिने ते वर्षभर होतं. म्हणून त्यांनी राजीनामा दिला आणि तो गावाकडे राहायला गेला. आणि मग युनिव्हर्सिटीचं पत्र आलं की तुम्हाला लास्ट लेक्चर द्यायला बोलवलंय. आणि आजही कार्नेज मेलनच्या हिस्ट्रीमध्ये ही इज द यंगेस्ट पर्सन टू गिव्ह लास्ट लेक्चर. कारण आता 60व्या वर्षी रिटायर्ड झाल्यावर लास्ट लेक्चर दिलं जातं, पण आज कार्नेज मेलन युनिव्हर्सिटी मधलं सगळ्यात बेस्ट लास्ट लेक्चर हे रँडी पाउचचं समजलं जातं. आणि त्यांनी सुरुवातीलाच असं सांगितलंय की मी सगळ्यात लहान वयाने इथे तुम्हाला मी लाईफ स्किल सांगण्याबद्दल खूप काही मॅच्युअर्ड नाहीये, म्हणजे 60ला जे लोक बोलतात ते, पण मला कॅन्सर जो डिटेक्ट झाला 4 महिन्यापूर्वी, तो डिटेक्ट झाल्यानंतर गेल्या 4 महिन्यामध्ये मी जे शिकलो ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि त्यांनी त्याच्यात एकच मुद्दा मांडलाय की आपलं आयुष्य आता खूप थोडंसं आहे, हे कळल्यानंतर राहिलेल्या दिवसांचं महत्त्व पटतं आणि मग प्रत्येक दिवस मी किती चांगला जगला पाहिजे याची जाणीव व्हायला लागते. आणि मग थोडेसे राग, लोभ, मस्तर, हा काय म्हणला, तो काय म्हणला, याच्या पलीकडे आपण जाऊन विचार करायला लागतो. आणि तो विचार करायला लागल्यानंतर ऑटोमॅटिक आपली न्यूरोकेमिस्ट्री बदलते, न्यूरोफिजिओलॉजी बदलते, न्यूरोनल सर्किट्स बदलतात, शरीरातला बॅलन्स मेंटेन होतो आणि आपण एक चांगल्या प्रकारचं आयुष्य अतिशय जगू शकतो. तर मला असं वाटतं की पार्किन्सन्स मध्ये तर वेगवेगळ्या थेरपीज इफेक्टिव्हली अवेलेबल आहेत. आज तुम्हाला गेट बॅलन्स करायला मोबिलिटी ट्रेनिंग आहे, स्पीच थेरपीज आहेत चांगल्या कम्युनिकेशन करायला, कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीज अवेलेबल आहेत, चांगले चांगले फिजिओथेरपिस्ट आहेत, आत्ता बघितलं तसं डान्स करून घेणारी लोक आहेत, ऑक्युपेशनल थेरपीज आहेत, रेस्पिरेटरी थेरपीज आहेत, किती प्रकारचे ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत की ज्याने तुम्ही छान आयुष्य जगू शकाल. फक्त निगेटिव्हिटी नकोय. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं इंट्रोस्पेक्शन करून आपण आत वळून बघण्याची गरज आहे. मला असं वाटतं खूप काही बोलता येईल, पण एक शेवटचा मी पेपर कोट करतो. जर्नल ऑफ पार्किन्सन्स डिसीज मध्ये 2020च पब्लिकेशन आहे. त्यांनी आउटकम दिलंय हॅपीनेसचं, म्हणजे मूड खूप आनंदी असणारी लोक आणि डिसरप्टेड मूड असलेली लोक यांच्यातली कंपॅरेटिव्ह स्टडीज आहेत की किती कोणाला सिंडोपा कमी जास्त लागलं. तर तो सुद्धा रिसर्च पेपर खूप कौतुकास्पद आहे. आपल्या सगळ्यांचं जे सेल्फ हेल्प ग्रुपचं कार्य आहे ते खूप कौतुकास्पद आहे. आणि त्यांनी सहजीवन, सहानुभूती आणि एकमेकांबद्दलची एम्पथी कशी वाढवावी याचं खूप सुंदर इलस्ट्रेशन तुम्ही सगळ्यांनी दिलेलं आहे. तर छोट्या छोट्या गोष्टींपेक्षा, म्हणजे इगोला महत्त्व देण्यापेक्षा आपण त्याच्या पलीकडे जाऊन जर विचार करायला लागलो, कारण आयुष्य हे खूप छोटं आहे. मी रँडी पाउचनी म्हटलं तसं आपण कधी कोणाला काय होईल, म्हणजे कॅन्सर पासून वेगवेगळ्या प्रकारचे खूप सिरियस आजार आहेत. तर आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत कसं जगलो याला महत्त्व आहे आणि दुसऱ्यासाठी जगण्यातच खरं आपलं हे आहे. आणि आपल्यावरच ही वेळ का आणली देवानी असं म्हणण्यापेक्षा जी वेळ आली आहे ती मी किती चांगल्या पद्धतीने ते करू शकतो. मला असं वाटतं ज्ञानेश्वरी मधल्या 18व्या अध्यायामधला 200वा श्लोक या सगळ्याचा सार आहे. तो श्लोक आपल्याला सांगतो, ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आहे, तरी स्वाधिकाराचे नावे जे वाटी आले स्वभावे, जे माझ्या वाट्याला आलंय ते आचरावे विधी गौरवे शृंगारुरी. ते मी अगदी विधी गौरव शृंगारूने ते आचरण करीन आणि ते एन्जॉय करीन. माझ्या वाट्याला जे आलंय ते गरिबी असो श्रीमंत असो, समत्वम योग उच्चते, बॅलन्स करणं आणि स्वतःला चांगलं ठेवणं हे मला असं वाटतं खूप गरजेचं आहे सगळ्यांनी. आणि मी शेवट करायच्या आधी एकच गोष्टी सांगतो. एका शुभार्थीनी शुभंकराला लिहिलेलं पत्र आहे एंड स्टेजमध्ये, ते मी वाचून दाखवतो. वेस्टर्न वर्ल्ड मधलं आहे, इंग्लिश आहे. व्हेन आय विल बी डेड your tears will flow, but I won't know. Cry for me now instead. You will send me flowers, but I won't see them. Send them now instead. You will wish you could have spent more time with me. Spend it now itself.
गेल्यावर फुलांचे गुच्छ देण्यापेक्षा मी याच्याबरोबर जास्त वेळ द्यायला पाहिजे होता असं म्हणण्यापेक्षा किंवा डोळ्यातनं अश्रू ढाळण्यापेक्षा आज तो माणूस आहे जिवंत, त्याच्यासाठी तुम्हाला काय करता येईल हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं आजच्या या खास दिवशी, आज मासिक शिवरात्री आहे, आज मधुकृष्ण त्रयोदशी आहे, आज जागतिक आरोग्य दिन आहे आणि आज जागतिक पार्किन्सन्स डे आहे. इतक्या सगळ्या गोष्टी एकत्र असलेल्या आजच्या पवित्र दिवशी आपण जर हा संकल्प सगळ्यांनी केला तर मला असं वाटतं की आपण एक चांगलं कुटुंब निर्माण करू शकू. चांगलं कुटुंब ही चांगली सोसायटी निर्माण करू शकेल आणि चांगली सोसायटी हे चांगलं जग निर्माण करू शकेल. तर असा जर आपण निश्चय केला तर आजचा दिवस हा समारंभ सार्थकी लागला असं म्हणता येईल. एवढं मी सांगून थांबतो. काही प्रश्नोत्तरं असली तर आपण बघूया. थँक्यू. सी, गट आणि ब्रेन या दोन्हीमध्ये डोपामिन तयार होते. त्याचे प्रपोर्शन काय आणि त्यातील कशातल्या डोपामिनच्या कमतरतेमुळे पार्किन्सन्स होण्याची शक्यता जास्त असते, हा अमिता धर्माधिकारींनी विचारलेला प्रश्न आहे. एक गट आणि ब्रेन नावाचं एक पुस्तकच आहे. आपलं जे गट आहे, आपली जी आतडी आहेत, हा दुसरा मेंदू आहे आणि सगळी न्यूरोकेमिकल्स ही आतड्यामधली ही ब्रेनशी कम्पेरेबल आहेत. आपण जे अन्न खातो त्या खाल्लेल्या अन्नावर आतड्यामधली केमिकल्स इन्क्लुडिंग डोपामिन, म्हणजे प्रश्न डोपामिन बद्दलचा आहे कारण हा पार्किन्सनचा प्लॅटफॉर्म आहे, पण मी नॉन डोपामिन सकट सगळ्या केमिकल्स बद्दल आता बोलतोय की गट मधली केमिकल्स आणि ब्रेन मधली केमिकल्स हॅव लॉट्स ऑफ सिमिलॅरिटीज अँड पॅरललिझम. आपण जे अन्न खातो ते खूप सिरियसली इन्फ्लुएन्स करतं या केमिकल्सना, म्हणून आपण अन्नो देवो भव म्हणतो. आणि ते अन्न खाताना काय काळजी घेतली पाहिजे म्हणजे गट आणि ब्रेन मधलं डायनामिक्स, त्याच्यातलं डोपामिनच नाही तर सगळी केमिकल स्टॅबिलाइज होतील. याचं उत्तर गीतेमधल्या, भगवद्गीतेतल्या 4थ्या अध्यायातल्या 24व्या श्लोकामध्ये आहे. आपण घरी जाऊन त्या श्लोकाचा अभ्यास करा. त्यांनी सांगितलंय की अन्न हे आहुती म्हणून आपण घ्यायला हवं. अन्न कसं बनवावं, अन्न कोणी बनवावं, खूप ठिकाणी चांगले श्लोक लावून स्वयंपाकघरामध्ये घरातली गृहिणी जेव्हा अन्न बनवते ते अन्न वर्सेस आपण फोन करून ऑनलाईन मागवतो पॅकेट्स, ते कोणीतरी डब्यात घेऊन येतं आणि आपण ते कोणीतरी बनवलेलं, कुठेतरी बनवलेलं ते खातो. याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. वातावरण निर्मिती आहे, फिजिकल चेंजेस आहेत, केमिकल चेंजेस आहेत. पण मी मगाशी म्हटलं तसं की किती % लोक घरी बनवतात, किती जणांच्या घरी ते अन्न बनवलं जातं, म्हणजे ऍटलिस्ट कोणी कामाची बाई लावून तरी किती बनवलं जातं. आजकाल तर मी असं ऐकतो की नवीन जे फ्लॅट्स बनवतात ते किचनलेस फ्लॅट्स आहेत. त्याच्यामुळे मग गट आणि ब्रेनचं काय होणार, तुमच्या किचनच नको, रोज बाहेरच जेवायचं. IT मधली लोक विशेषतः, आणि शनिवार रविवार लोणावळा आणि खंडाळा, आणि मंडे टू फ्रायडे दुपारचं जेवण ऑफिसमध्ये आणि रात्रीचं जेवण मागवून घ्यायचं. तर कुठून निघालो आणि कुठे पोहोचलो. तर मला असं वाटतं गट आणि ब्रेन हे सुद्धा पुस्तक वाचण्यासारखं आहे. डोपामिन दोन्हीच आहे, त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेड पर्सेंटेजेस नाही आहेत, पण याचा संबंध याच्याशी आहे आणि त्याचा संबंध अन्नाशी आहे. त्याच्यामुळे आपण जे अन्न खातो तसं आपण बनतो. हे वाक्य जर लक्षात ठेवलं तर आपल्याला प्युरिटी येईल. मग त्याच्यामध्ये व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन, जेनेटिक इन्फ्लुएन्सेस, एपिजेनेटिक इन्फ्लुएन्सेस हा एक खूप मोठा 1 तास बोलण्याचा विषय आहे. थँक्यू. पार्किन्सन्समध्ये रिहॅबिलिटेशन खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि या रिहॅबिलिटेशनसाठी मगाशी आपण म्हटली तशी वेगवेगळी जर व्हर्टिकल्स बघितली, ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी, ह्या सगळ्या फील्ड्समध्ये जी वेगवेगळी डिव्हाइसेस बनवली जात आहेत, ते डिव्हाइसेसची रिक्वायरमेंट काय आहे हे डिफाईन करणं. त्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग आलं, त्याच्यामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स आलं, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला, त्याच्यामध्ये रोबोटिक्स आलं. या सगळ्यांनी वेगवेगळी सपोर्टिव्ह इक्विपमेंट डिझाईन करणं, ती बनवणं, त्याचं एक्झिक्युशन करणं, हे खूप खूप महत्त्वाचा रोल इंजिनियर्स प्ले करू शकतात. मी वर्ल्ड स्ट्रोक कॉन्फरन्स सेऊलला झाली कोरियामध्ये, तेव्हा मी कोरियामध्ये होतो. तिथे एक इन्स्टिट्यूशन आहे स्पाईन सर्जरीची, खूप मोठी इन्स्टिट्यूट आहे. तिथे 3 किंवा 4 मजले हे प्युअरली फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशनचे आहेत. ह्यूज
फ्लोअर्स आणि तिथे खूप इंजिनियर्सची टीम काम करते R&D वर. तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट जे आहे ना, आता भारतामध्ये स्टार्टअप्स तयार होत आहेत हळूहळू या फील्ड्समध्ये. तर क्षेत्र खूप मोठं आहे. जास्तीत जास्त लोक मोटिवेट व्हायला पाहिजेत. म्हणजे नॉट मेनी इंजिनियर्स आर मोटिवेटेड टू वर्क. कारण नवीन काही सुरुवात करायची असली, मी आता म्हटलं तसं की खूप कठीण असतं. एकदा वन्स द बॉल स्टार्ट्स रोलिंग थिंग्स आर इझी. पण इंजिनियर्स हॅव लॉट टू कॉन्ट्रीब्यूट. आणि इनफॅक्ट इंजिनियर्सनेच लॅटरल थिंकिंग करून विचार करायला पाहिजे की इन व्हॉट वे आय कॅन कॉन्ट्रीब्यूट. देर आर मेनी इंजिनियर्स हू आर कमिंग अप विथ व्हेरियस आयडियाज. देर इज अ नीड फॉर सिंक्रोनायझिंग द इनपुट्स फ्रॉम व्हेरियस इंजिनियर्स विथ डॉक्टर्स हू आर ट्रीटिंग पार्किन्सन्स. You get the point. There has to be a team approach. There has to be a 360-degree holistic approach. तर तो अप्रोच आपण सगळेच वाढवायचा प्रयत्न करूया जेव्हा आणि जशी संधी मिळेल तशी. आपण न्यूरोप्लास्टिसिटी बद्दल बोलणार. वेगवेगळ्या थेरपीज सगळ्या सांगितल्या. मग ब्रेनमध्ये जर प्लास्टिसिटी आहे तर या सगळ्या विविध थेरपीज वापरून पार्किन्सन रिव्हर्स होऊ शकतो. See, that is a postulate yet not proven. प्लास्टिसिटी 100% आहे, पण सध्या जी प्रोव्हन प्लास्टिसिटी आहे ती प्लास्टिसिटी प्रेझेंट सर्किट्स जी आहेत ती रिकनेक्ट करण्यामध्ये, रिडिझाईन करण्यामध्ये, रिस्ट्रक्चरिंग करण्यामध्ये सिद्ध झालेली आहे किंवा ते कसं करता येईल ह्याच्यावर काम चालू आहे. रिव्हर्सल हे जे तुम्ही म्हणलात ना, ते रिव्हर्सल कसं करता येईल याचा विचारच अजून कॉन्क्रीटली झालेला नाही आहे. रिव्हर्सलचा विचार एन्शंट इंडियन विजडम मध्ये झालेला आहे. जेनेटिक जे इलनेसेस आहेत ते जेनेटिक इलनेसेस एपिजेनेटिक इन्फ्लुएन्सनी कसे रिव्हर्ट करता येतील याच्यावर काम चाललंय. पण रिव्हर्सल जे आहे ते रिव्हर्सल इज प्रायमरीली बेस्ड ऑन ट्रू नॉलेज इन डेप्थ ऑफ द प्रॉब्लेम ॲट मॉलिक्युलर लेवल. तर एक्झॅक्टली खोलात जाऊन न्यूक्लिअर किंवा सब न्यूक्लिअर लेवलला फॉल्ट कुठे आहे. आता आपण जे बघतोय ते डोपामिन कमी आहे. डोपामिन का कमी आहे? डोपामिन प्रोडक्शन कमी आहे. डोपामिन प्रोडक्शन कोण कोण कंट्रोल करतं? न्यूक्लियस पासून डोपामिन तयार होईपर्यंत जी मोठी सिरीज ऑफ सिक्वेन्शियल इव्हेंट्स आहे तिथे कुठे कुठे प्रॉब्लेम आहे आणि काय काय गव्हर्न करणारे फॅक्टर्स आहेत हे डिफाईन करण्यासाठी ते माहितीच नाही आहे. आपल्या ज्या फॅकल्टीज आहेत ना ब्रेनच्या, म्हणजे ब्रेनबद्दल खूप गोष्टी माहितीच नाही आहेत. सेम थिंग होल्ड्स टू अबाउट पार्किन्सन्स. म्हणजे पार्किन्सन्स, ब्रेन ट्युमर, ब्रेन कॅन्सर हे तर दूर राहू द्या. मी म्हणतो ब्रेन कसा चालतो हेच अजून विज्ञानाला माहिती नाही आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की जे आपल्या एन्शंट इंडियन विजडमला माहिती होतं, मी एखादी गोष्ट बघतो तेव्हा काय होतं, मला ती गोष्ट दिसते कशामुळे, त्या गोष्टीवर पडणारे प्रकाश किरण रिफ्लेक्ट होतात, माझ्या डोळ्यात जातात, माझ्या रेटिनावर ठराविक प्रकारच्या पेशी उद्देशित होतात, बरोबर. आणि डोळ्याच्या पडद्या करून ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक करंट्स आपल्या ऑप्टिक नर्व मधून मेंदूला पोहोचतात. पण करंट पोहोचतात, त्या करंट्सचं चित्र कसं होतं? काळा रंग काळा दिसणार, लाल रंग लाल दिसणार, शेड सुद्धा वेगळी दिसणार. हे कसं होतं? कन्व्हर्जन ऑफ दॅट एनर्जी ही कशी होते ही प्रेझेंट सायन्स डझंट नो. आणि एन्शंट इंडियन विजडम मध्ये केनोपनिषदामध्ये ही कन्सेप्ट क्लिअर दिलेली आहे. त्यांनी सांगितलं आहे की चक्षुश्च चक्षु काय आहे, डोळ्याचा डोळा कोण आहे, बघतं कोण? डोळा बघत नाही, डोळ्याच्या मागे एक डोळा आहे तो बघतो. माणूस जेव्हा डेथ होते तेव्हा एका सेकंदापूर्वी तो माणूस जिवंत असतो, त्याच्या डोळ्यांनी दिसत असतं, आणि एका सेकंदानंतर डोळा तसाच असतो, डोळ्याची काच तशी असते, डोळ्याचा पडदा तसा असतो, त्या सगळ्या पेशी मेलेल्याही नसतात पण त्याला काही दिसत नसतं. याचं कारण चक्षुच्च चक्षु आपल्याला माहिती नाही आहे. तसंच मनात विचार काय येतात, मी मगाशी म्हटलं ना मूड स्विंग्स करणारे, तर मनस्य मन हा कोण आहे ह्याची पण सविस्तर चर्चा केनोपनिषदात आहे. तर अनलेस वी नो दीज थिंग्स कॉन्क्रीटली त्याचं सोल्युशन येणार नाही. त्याच्यामुळे रिव्हर्सल इज अ बिग क्वेश्चन मार्क. त्याच्यावर काही काम झालेलं नाहीये पार्किन्सन रिव्हर्सलवर. आहे ते ट्रीट करणं या लेवलला सध्या फिजिकल मेडिसिन इज वर्किंग ऑन. त्यांचा एक अवयव फ्रोझन झालेला आहे. श्रद्धा भावे म्हणून आहेत, त्या म्हणतात की मला तर फ्रोझनचा त्रास सुरू झालेला आहे. फ्रोझन? हा, फ्रोझन. फ्रोझन शोल्डर का काय? फ्रोझन म्हणजे काय? फ्रीज होतात पाय. हा हा, सी काय होतं, जे फ्रीजिंग आहे ना ते फ्रीजिंग इंडिकेट्स मिसमॅच बिटवीन द रिक्वायरमेंट ऑफ द ट्रान्समिटर अँड द डोस विच यू आर टेकिंग. म्हणजे ऑन ऑफ मध्ये जे होतं ना
की तुमची आत्ता रिक्वायरमेंट समजा 100 पॉवरची आहे आणि सध्या तुम्ही गोळी घेताय 150ची किंवा 75ची, तर ते तुम्ही पुढच्या वेळी डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर ते टायट्रेट करणार आणि मग तो डोस मॅच होणार. तसं डोसची रिक्वायरमेंट आणि प्रेझेंट डोस याच्यातला मिसमॅच जेव्हा वाढायला लागतो तेव्हा फ्रोझन सिच्युएशन होते. त्याला इमिजिएटली काही ट्रीटमेंट नाही आहे. सेम थिंग होल्ड्स ट्रू अबाउट ऑन ऑफ सुद्धा सडनली ऑन होतो, ऑफ होतो, डोस कमी केला की ते बदलतं. हे सगळं जे अप अँड डाऊन आहेत तर ते इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ द इलनेस. आलेलं लक्षात? त्याला डोस टायट्रेट करणं हाच मार्ग आहे, इमिजिएट रिलीफ नाहीये. पुढचा प्रश्न आहे शंखनाद. डज इट इन्फ्लुएन्स इन पिट्युटरी ग्लँड? इफ येस व्हॉट? सी, शंखनाद हा नुसता पिच्युटरीज नाही तर शरीरातल्या सगळ्या ग्रंथींवर म्हणजे एंडोक्राईन ग्लँड्सवर त्याचा इफेक्ट आहे. आणि शंखाचा जो साऊंड आहे, नाद म्हणजे साऊंड, त्या साऊंड वेव्स वेन दे रीच ब्रेन सेल्स आणि वेगवेगळ्या एंडोक्राईन ग्लँड्स, त्याच्यामधली एक पिच्युटरी आहे, त्याचा इन्फ्लुएन्स असा आहे की सिक्रिशन्स इन्फ्लुएन्स करतं शंखनाद इन अ हेल्दी वे. म्हणूनच ती व्हायब्रेशन्स, होली व्हायब्रेशन्स, आपण देवळामध्ये पण शंखनाद करतात, पूजेच्या वेळी शंखनाद करतात, हे आपल्या पिच्युटरी ग्लँडला स्टॅबिलाइज करतं. नुसतं पिच्युटरीज नाही तर पिनियल ग्लँड, ॲड्रिनल ग्लँड, सगळ्यातल्या बऱ्याच एंडोक्राईन ग्लँड्सवर शंखनादाचा उपयोग आहे. आणि शंखाचा आवाज हा एक म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह आहे, तुम्ही प्रश्न विचारला म्हणून. सगळ्याच नादाचा संबंध आहे, कारण शेवटी साऊंड एनर्जी, साऊंड व्हायब्रेशन्स डीपली कनेक्टेड टू आपली जी पंचेंद्रिय आहेत ना, 5 स्पेशल सेन्सेस, त्या सगळ्याची जी स्टिम्युलंट्स आहेत, म्हणजे नाद आहे, प्रकाश आहे, डोळ्यांनी बघतो ते, या 5ही गोष्टींचा खूप डीप इन्फ्लुएन्स आपल्या केमिकल्सवर होतो. आणि म्हणूनच नाद ब्रह्माची साधना ही सांगितलेली आहे वेदांमध्ये. नाद हे ब्रह्म आहे, नाद ब्रह्म. मग ते शंखाच्या रूपामध्ये असा, मी आता रिसर्च पेपर सांगितला, म्युझिक थेरपी असो, कुठला टोन, कुठलं पिच, कुठल्या फ्रिक्वेन्सीचं म्युझिक, इवन ओंकाराचा जो नाद आहे, त्या ओंकाराचा पण नाद वेगवेगळ्या बॉडी सिस्टीम्सवर, एंडोक्राईन ग्लँड्सवर सिद्ध केलेला आहे. त्या ओंकारामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, त्या प्रत्येकाचा वेगवेगळा परिणाम सायन्सनी प्रूव्ह केलेला आहे. म्हणजे ओंकारामध्ये अकारांत ओंकार वेगळा, मकारांत ओंकार वेगळा, कारण त्यांनी तयार होणारा आवाज वेगळा आहे. इवन शंखांमध्ये सुद्धा जे अनेक प्रकार आहेत शंखांचे, त्याचे आवाज वेगवेगळे आहेत, त्याचा वेगवेगळा नाद ब्रह्माचा परिणाम त्याच्यावर होतो. ओंकारामध्ये जर मकारांत केला, म लांबवला आणि अ लांबवला तर त्याचे परिणाम वेगळे आहेत. एक प्लुथ ओंकार असतो, एक न्युख ओंकार असतो, सारखं ओम 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 म्हणणं. एक उपांशु ओंकार आहे ज्यांनी फक्त आपल्या वोकल कॉर्ड्सची हे होतात. एक पूर्णपणे मानसिक ओंकार आहे की वोकल कॉर्ड्स हे हालत नाहीत. या प्रत्येक प्रकारावर खूप काम झालेलं आहे. पण मी मगाशी म्हटलं तसं वेस्टर्न वर्ल्ड इज वर्किंग ऑन दिस. मी या सगळ्या लोकांना भेटतो वर्ल्ड मीटिंग्समध्ये, तेव्हा असं वाटतं की आपण हे सगळं काम करायला हवं, आपण निदान अभ्यास करायला हवा. म्हणजे सायंटिफिकली प्रूव्ह करणं हे दूर राहो, आपण त्याचा अभ्यास करून आपण फायदा करून घेतला तरी चालेल. शंखाबद्दल प्रश्न तुम्ही विचारला, किती जण शंखनाद करतात आणि किती जणांच्या घरी शंख तरी आहे, हा प्रश्न आहे. आणि हे जर आपल्या देशात, आपल्या संस्कृतीत, मराठी माणसांमध्ये असेल तर आपण वेस्टर्न वर्सेस इंडियन फिलॉसॉफीला का हे करावं. इंटरेस्टिंगली आता विषय निघाला म्हणून सांगतो, ल्यू मरिनॉफ म्हणून अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटीचे पास्ट प्रेसिडेंट होते. 2 वर्षापूर्वी त्यांची प्रेसिडेंटी संपली. त्यांनी न्यूयॉर्क मधल्या मोठ्या प्रोग्राममध्ये जेव्हा दुसऱ्या प्रेसिडेंटला सूत्र दिली तेव्हा त्यांचं जे भाषण होतं त्याच्यामध्ये त्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे की मी जगातल्या सगळ्या फिलॉसॉफीचा अभ्यास केला, पण सगळ्यात बेस्ट आणि फाउंडेशनल मला इंडियन फिलॉसॉफी वाटली. आणि अशी इंडियन फिलॉसॉफी वी शुड बी प्राऊड ऑफ. पण आपण किती लोक त्याचा अभ्यास करतो आपल्या तत्वज्ञानाचा, हा भाग महत्वाचा आहे. आणि तो जर केला तर मगाशी मी म्हटलं तसं महाभारतातल्या युद्धामध्ये लोक जी फिट होती, भीम, अर्जुन, तसेच आपण पण राहू शकू. शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या, बौद्धिक दृष्ट्या, सगळ्याच फ्रंट्सवर. पण आपणच दूर चाललोय ह्याच्यातून आणि आपल्यालाच आपली किंमत नाहीये. त्याच्यामुळे आपणच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतोय. जम्पिंग थॉट्स इन द माइंड, बरोबर? जम्पिंग थॉट्सला सी माइंड जे आहे आपलं, ते माइंड इज कम्पेअर्ड टू अ मंकी.
विच कीप जम्पिंग फ्रॉम वन ट्री टू द अदर. आणि आपण जर त्याला टेम करण्याचा प्रयत्न केला तर ते नेमकं नको त्या दिशेनेच जातं. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एका अरण्यामध्ये एक ऋषी त्यांच्या शिष्यांना शिकवत होते की आता मी तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं शिकवतोय, तुम्ही लक्ष देऊन ऐका. आणि आजूबाजूला झाडांवर जे माकडं आहेत त्यांच्या आवाजाकडे, ओरडण्याकडे लक्ष देऊ नका. सगळ्यांनी डोळे मिटून बसा. सगळे डोळे मिटून बसल्यानंतर हे शिकवायला लागल्यानंतर सगळ्यांनी लक्ष द्यायचं नाही, लक्ष द्यायचं नाही माकडांकडे, असं कर ते माकडांकडे लक्ष जातं. तसं मनामध्ये जेव्हा एक थॉट येतो तेव्हा आपल्याला कंटिन्युअसली बाउन्सिंग इफेक्ट्स असतात की ते भरकटतं. आता त्याच्यामध्ये काही आवडणारे थॉट्स आहेत, काही न आवडणारे थॉट्स आहेत. हे कॉमनली कधी होतं, जेव्हा न आवडणारा थॉट येतो मनामध्ये तेव्हा तो आपण डिस्प्लेस करायचा प्रयत्न करतो आवडणाऱ्या थॉटने. एक उदाहरण सांगतो. एखादं मूल नापास झालं परीक्षेमध्ये तर ती थॉट त्याला आवडत नाही. एखाद्या परीक्षेत बक्षीस मिळाल्यानंतर स्टेजवर जाऊन बक्षीस घेताना त्याला ती थॉट खूप आवडते, म्हणून नापास व्हायची थॉट आली की तो ती अटेम्प्ट करतो आणि बक्षीस घ्यायची थॉट जवळ बाळगतो. तर हे कंटिन्युअस चालू असतं. आणि एक मग काय होतं, ते जाते कुठे थॉट? जात नाही, ती आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये रुतून बसते. किंवा अट्टिक आणि अँट्रम जसं म्हणतात तसं गोडाऊनमध्ये आपण नको त्या गोष्टी टाकून देतो. तशी एक थॉट गेली, दुसरी गेली, तिसरी गेली, सबकॉन्शियस माइंडमध्ये ते गोडाऊन भरून जातं. कारण डे टू डे अशा 100 वेळा गोष्टी होतात ना. आणि मग ते जेव्हा भरून जातं तिथलं प्रेशर वाढतं तेव्हा ते सबकॉन्शियस माइंडमधलं वाढलेलं प्रेशर स्टार्ट्स डिस्टर्बिंग युअर कॉन्शियस माइंड. आणि ते मध्येच वर येतात, ते दाबायला बघतं, पुन्हा वर येतात, दाबायला बघतं. म्हणूनच स्टेप बाय स्टेप प्रोग्रेस योगामध्ये सांगितलंय. मी मगाशी जे म्हटलं, प्रत्याहारेकडून धारणेकडे जायचं, धारणेकडून ध्यानाकडे जायचं आणि ध्यानाकडून समाधीकडे जायचं. पहिल्या दिवशी तुम्हाला ते येणार नाही. आणि प्रत्याहार म्हणजे विड्रॉल ऑफ सेन्सेस, हे सुद्धा पहिल्या दिवशी येणार नाही. त्यासाठी शरीर स्थिर हवं. शरीर स्थिर कसं राहील त्याच्यासाठी यमनियम पाळायला पाहिजे. काय करायचं काय नाही करायचं हे यमनियमात आपण शिकतो. त्याच्यानंतर मग आसन, त्याच्यानंतर प्राणायाम, आपलं ब्रेथ कंट्रोल, आणि मग ती स्थिरता आली. कारण प्राणायाम इज रिलेटेड टू माइंड. आपण श्वासावर नियंत्रण केलं की इतर विचार दूर होतात. आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रत्याहाराकडे जातात. त्यामुळे सिक्वेन्स आहे सगळा. आणि आपल्या फिलॉसॉफीमध्ये या सगळ्याचं पूर्णपणे डिटेल प्रोटोकॉल दिलेले आहेत. म्हणजे आपण एखादं कॉम्प्लेक्स मशीन आणतो की नाही, त्या मशीन बरोबर एक युजर मॅन्युअल येतं, कुठले पार्ट आहेत, कसं वापरायचं. तसं आपलं इतकं कॉम्प्लिकेटेड शरीर आहे. मगाशी मी म्हटलं तसं 50 ट्रिलियन पेशी आहेत आणि 50 ट्रिलियन मायक्रोब राहतात. या 100 ट्रिलियनच्या कॉम्प्लिकेटेड मशीनचं युजर मॅन्युअल म्हणजे आपली भगवद्गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, वेद आहेत, उपनिषद आहेत, ब्रह्मसूत्र आहेत. पण आपण ते युजर मॅन्युअलच वापरत नाही आणि मशीन वापरायला लागतो. फुकट मिळालंय देवाकडून, मग त्याचे परिणाम हे दिसतात. थँक्यू. धन्यवाद सर. तुम्ही खूप छान, म्हणजे वेळ एवढा कमी असताना सुद्धा एवढा मोठा विषय, इतका, आणि गोष्टी तुमचं मला सगळ्यात आवडलं म्हणजे छोट्या गोष्टी करून, म्हणजे लहान मुलांना कसं सांगतात तसं तुम्ही आम्हाला तो विषय अगदी आमच्या मेंदूत उतरवला. या हृदयीचे त्या हृदयी घातले, ते तुम्हाला साधलं. खूप छान. धन्यवाद. मनपूर्वक तुमचे आभार. आणि आम्ही तुमच्याकडे पर्सनली पण येऊ, नक्कीच येऊ. आणि असं प्रश्नोत्तरामुळे आज आपल्याला एक नवी ऊर्जा मिळाली डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळं, आणि दिस विल गो लॉंग वे. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित होत्या आपल्या श्यामलाताई शेंडे, शोभनाताई तीर्थहळीकर, आणि संस्थेच्या स्थापनापासून आपल्याबरोबर असणारे करमरकर सर यांचे आभार. कारण त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हा कार्यक्रम दरवर्षी उत्साहाने साजरा होतो. सभेची सुरुवात सुंदर प्रार्थनेने करणाऱ्या प्रणिता नरवाडकर यांचेही आभार. सूत्रसंचालन करणारे गौरी इनामदार, शैला भागवत आणि किरण देशपांडे. किरण देशपांडेंनी तर बॅटिंग छानच केली सुरुवातीलाच आल्या म्हणजे हेही क्षेत्र तुम्हाला छान साधलं आहे. खूप छान, मस्तच. दिलेल्या संधीचं सोनं केलं तुम्ही, आणि आभार तुमचे. आणि कार्यकारिणीचे मला आभार विशेष मानायचे. म्हणजे ह्यात मृदुलाताई आल्या, आपल्या रेवणकर मॅडम आल्या, अमित करकरे सर आले, त्यांचं तर काय कॉन्ट्रीब्युशन खूपच आहे अमित करकरे सरांचं. आणि शिवाय आपल्या वसुधा मॅडम आहेत, महाजन मॅडम आहेत, आपल्या सगळे आल्यापासूनचे प्रसंग टिपणाऱ्या आपल्या हो ना मॅडम, त्यांनी आल्यापासून सर्व प्रसंग आपले टिपलेले आहेत.
आणि आज बाहेर जे कला प्रदर्शन भरले त्या सगळ्या शुभार्थींचं मी आभार मानतो. स्मरणिकेचे काम करणारे विनय दीक्षित, फोटोग्राफी करणारे शशांक साठे आणि त्यांची टीम, आणि या SM जोशी सभागृहाचे प्रशासन, साऊंडचे अमित धुमाळ सर आणि सर्व स्वयंसेवकाचे आभार. कार्यक्रम उत्तम होण्याचा अनेक आर्थिक हातभार आपल्याला पुढे आलेत, त्या ज्ञात आणि आर्थिक हातभारांचे पण आभार. आल्या क्षणापासून पडेल ते काम करणारे आणि आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला आपल्याला टेक्निकल सपोर्ट देणारे आपले सर्वांचे लाडके ते, तेव्हा अतिल ठाकूरांचे पण मनपूर्वक आभार. ते मग याशिवाय ज्ञात अज्ञात लोकांची जे या कार्यक्रमाला आपल्याला मदत झाली, या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानून आजचा कार्यक्रम इथं संपन्न होतो.